दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणीजात, म्हणत सकळ विश्वाच्या कल्याणाची काळजी वाहणारे संत श्रेष्ठ ज्ञानोबा माऊली विंचू देव्हाऱ्यावरी आला, देवपूजा ना वडे त्याला, तेथे पैजानाचे काम अधमाशी तो अधम, असं म्हणत क्रांतीची विजय या मातीमध्ये रुजवणारे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय. काशी जाते मथुरा जाते तीनों समय तुम नहाते, अरे पानी से क्या पाया मेंढक तो पानी में सोते, या शब्दात समाजाचा माथा ठिकाणावर आणणारे महात्मा कबीर. अहत तंजावर तहत पेशावर अवघा मुलूक आपला, असं म्हणत ज्या पित्यानं आपल्या पुत्राच्या काळजाला साथ घातली आणि महाराष्ट्रामध्ये स्वराज्य उभं करून दाखवलं, ते स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले. माणसांना गुलाम बनवून जगाच्या इतिहासामध्ये अनेक बादशाह झाले, पण गुलामांना माणूस बनवून जगाच्या इतिहासामध्ये राजा झालेला, छत्रपती झालेला एकमेव महापुरुष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. ज्या राजपुत्राचं नाव ऐकल्यावर आमच्या तरुणांच्या नसानसामध्ये रक्त खवळून उठतं, आणि ज्या राजाने आपल्या जगण्यामधून दाखवून दिलं की आम्ही चुकून मुंगीच्या वाटेला सुद्धा जात नाही, पण आमच्या वाटेला जर कोणी आलं तर आम्ही सिंहाचे दात मोजायला सुद्धा घाबरत नाही, हे दाखवून देणारा सर्वोत्तम राजा छत्रपती संभाजी महाराज. माझ्या रयतेला जर कणभर तोशिष पडली तर मला मनभर वेदना होतात. लक्षात ठेवा, रयत राजा करता नाही तर राजा रयते करता असतो, हे आपल्या अधिकाऱ्यांना निक्षून सांगणारे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, आणि वित्ताविना शूद्र खचले, आणि हे सगळे अनर्थ एका अविद्येने केले. या शब्दात विद्येचं महत्व जगासमोर मांडणारे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जगातली पहिली जयंती साजरी करणारे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले. मी प्रथमता आणि अंतिमता भारतीयच आहे आणि भारतीयच राहणार, असं म्हणत ज्या युगपुरुषाने भगवे, हिरवे, निळे, पिवळे असे सगळे झेंडे बाजूला सारत तिरंग्याला सर्वोच्च स्थान दिलं, ते भारताचे महान सुपुत्र विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जग बदल घालून गाव सांगून गेले मला भीमराव, या शब्दात आपली क्रांती जगासमोर मांडणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. बाप हो, जेवणाचा ताट मोडा, पोराले कपडे घेऊ नका, बायकोले साडी घेऊ नका, पण पोराले शाळेत शिकाले धाडा, असा जगावेगळा संदेश देणारे राष्ट्रसंत गाडगे बाबा. शुद्ध हवा पाणी ऋतू हाच विवाहाचा मुहूर्त, बाकीचे झंझट फालतू मानतो आम्ही, या शब्दात खरा विज्ञानवाद जगासमोर आणणारे राष्ट्रसंत तुकडोजी बाबा. संत भगवान बाबा, राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ, स्त्री शिक्षणाच्या देवता सावित्रीबाई फुले, लोकमाता अहिल्यादेवी होळकर, महामाता रमाबाई आंबेडकर, पहिल्या मुस्लिम स्त्री शिक्षिका फातिमा बीबी शेख यांच्यासह तमाम महापुरुषांना, युगपुरुषांना आणि महामातांना वंदन करून या मातीमध्ये शेतामध्ये उभं राहून तुमच्या आमच्या करता अन्न पिकवणाऱ्या शेतकऱ्याला आणि सीमेवर उभं राहून मातीचं रक्षण करणाऱ्या जवानाला आणि या दोघांचा आदर्श असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्हा सर्वांच्या टाळ्यांच्या प्रचंड गजरामध्ये प्रथमतः विनम्र असं अभिवादन करतो. इको कमी करणार. आजच्या शिवसाम्राज्य प्रतिष्ठान आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्तानं बरोबर ज्यांच्या माध्यमातून दुसऱ्यांदा या ऐतिहासिक कार्यक्रमाचं साक्षीदार होता आलं, ते आमचे बंधू सन्माननीय भूषणजी सोनवणे. मागच्या 10 वर्षापासून सातत्यानं ज्यांच्याशी स्नेह आहे त्यांचे बंधू राकेशजी सोनवणे, सडन नगरपालिकेच्या माध्यमातून त्यांचं सुंदर असं काम संपूर्ण जिल्हा स्तरावर चाललंय. ते सडन नगरपालिकेचे नगर सदस्य सन्माननीय राहुलजी सोनवणे, विचारपीठासमोर असणारे
या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये भूषणजी सोबत असणारे आमचे सन्माननीय शेख सर, त्याचसोबत देवळा शहरामधील सर्व सन्माननीय सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रामधील पदाधिकारी, उपस्थित माझ्या भावांनो, बंधूंनो आणि बांधवांनो, खरं तर 2019 साली याच ठिकाणी व्याख्यान करता आलो होतो. 2020 चा काळ गेला आणि 2020 चा काळ कसा गेला हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी जवळून अनुभवलंय. म्हणजे एक काळ असा होता की जर शिंक आली तर आम्ही म्हणायचो नाही सत्य आहे, शिंक आली म्हटल्यावर सत्य आहे. पण एका वर्षामध्ये फरक एवढा पडला की एखाद्याला शिंक आली तर जे शेजारचा माणूस म्हणायला लागला अजिबात नाही, शिंक म्हणजे सत्य नव्हे, कोरोना असू शकतो, जरा चेक करून आला तरी बरं होईल. म्हणजे एवढा प्रचंड मोठा फरक या कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही आम्ही सगळ्यांनी अनुभवला. आणि ह्या वर्ष गेल्यानंतर पुन्हा एकदा नव्यानं काहीतरी उभं करायचं आहे. समाजासमोर छत्रपतींचा विचार न्यायचा आहे, समाजासमोर महात्मा फुलेंचा विचार न्यायचा आहे, समाजासमोर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार न्यायचा आहे, समाजासमोर APJ अब्दुल कलामांचा विचार न्यायचा आहे. या भावनेमधून या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज मी तुमच्या समोर उभा आहे. कारण 2020 साल कोणाला कसं गेलं माहित नाही. पण माझं जरा स्वतःच वैयक्तिक साधारण सटाणा म्हणजे आमचा तालुकाच ना, जुना तालुका. माझं मूळ गाव नाशिक जिल्हा देवळा तालुक्यामधलं माळवाडी आहे. पण सटाणा आमचा जुना तालुका राहुलजी. पण सांगायचं असं की मागच्या सगळी आपली घरातली माणसं, त्यामुळे सांगायला मला आनंद आहे की अनेक वर्ष गेली मागच्या 12 वर्षापासून महाराष्ट्रातला एखादा तालुका नसेल किंवा भारतामधली अनेक राज्य, संपूर्ण देशभर व्याख्यानांना गेलो. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगितला, बाबासाहेबांचा इतिहास सांगितला, टिपू सुलतानचा इतिहास सांगितला, महात्मा फुलेंचा इतिहास सांगितला, बिरसा मुंडांचा इतिहास सांगितला, होळकरांचा इतिहास सांगितला, प्रत्येक महापुरुषांचा इतिहास सांगितला. पण 2020 हे साल एकमेव असं होतं की 2020 साली वर्षभर घरामध्ये होतो, कुठलाच इतिहास सांगता आला नाही. म्हणजे घरातले सुद्धा विचार करायला लागले की हे एवढे दिवस घरामध्ये कधी बसले नाही, थांबलेच कशाला. अनुभवाचा एक आठवण आली म्हणून तुम्हाला सांगतो. काय झालं, 2018 मधली घटना आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये माझी 2 व्याख्यानं होती आणि यवतमाळ जिल्ह्यामधलं व्याख्यान 2 दिवसाचं आहे. दुसऱ्या दिवशी व्याख्यान संपून निघायचं आहे. पण पुसद नावाचा यवतमाळ जिल्ह्यामध्ये शहर आहे, पुसदमध्ये व्याख्यान आहे. आणि पुसदमध्ये आमचे मित्र आहेत, त्यांनी सांगितलं की साहेब, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचं गाव, तर त्यांच्या नावानं मोठं महाविद्यालय, विद्यापीठ सुद्धा त्या ठिकाणी आहे, कृषी विद्यापीठ. आणि त्या विद्यापीठामध्ये तुम्ही आलात तर आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता येईल. तुम्ही शेती संदर्भात बोलता, शेतकऱ्यांसंदर्भात काम करता, तुम्ही आमच्या कॉलेजमध्ये आमच्या मुलांकरता वेळ द्या. 2 दिवसाचा दौरा होता. 3ऱ्या दिवशी थांबलो, 4थ्या दिवशी रेल्वेचं तिकीट मिळालं नाही, त्यामुळे येता आलं नाही. म्हणजे 2 दिवसात घरी यायचं होतं, घरी यायला 5वा दिवस लागला. 5व्या दिवशी घरी आलो आणि घरी आल्यानंतर लक्षात आलं घरातलं वातावरण जरा बिघडलंय. म्हणजे गृहमंत्र्यांचा चेहरा त्याच्याकडे बघितल्यावर आपल्या लक्षात येतं की काहीतरी बिथरलंय. शंकरपण्यासारखा चेहरा बघितला की समजून जायचं काहीतरी वातावरण जरा टाईट आहे. मी म्हटलं ठीक आहे, आलोय ना घरामध्ये, जरा खाऊन घेऊ, जरा पोटात काहीतरी अन्न पाडून मग पुढं बघता येईल. मी फ्रेश झालो, जेवायला बसलो आणि जेवायला बसल्याच क्षणी पहिलाच घास घेतला आणि पहिलाच घास तोंडात टाकणार तसं बायकोनं विचारलं, म्हटलं एक विचारू का तुम्हाला? म्हटलं काय? म्हटलं विचार ना. तुम्हाला एक विचारू का, सांगाल का? म्हटलं विचार की. म्हटलं सांगा, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला? छत्रपती शिवाजी महाराज जन्म कधी झाला? म्हटलं काय चेष्टा करतेय, तुला माहित नाही का जन्म कधी झाला? म्हटलं मला माहिती आहे, मला तुमच्याकडून ऐकायचं आहे. म्हटलं बोल, छत्रपती शिवाजी महाराज जन्म कधी झाला? म्हटलं का 19 फेब्रुवारी 1630. म्हणजे मग शिवाजी महाराजांनी या मातीमध्ये स्वराज्य उभं करायचा प्रयत्न केले. महासाहेब जिजाऊंचा जन्म कधी झाला? म्हटलं 12 जानेवारी 1598. म्हणजे मग अफजल खानाचा वध कधी झाला? म्हटलं 10 नोव्हेंबर 1659. म्हटलं मग शिवाजी महाराजांनी या तानाजी मालुसरेंना पाठवून कोणाला कधी घेतला? म्हटलं 4 फेब्रुवारी 1670. म्हणजे शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक कधी केला? म्हटलं 6 जून 1674. म्हटले मग शिवाजी महाराजांनी दुसरा राज्याभिषेक कधी केला? म्हटलं 24 सप्टेंबर 1674. म्हटले मग संभाजी महाराजांचा जन्म कधी झाला? म्हटलं 14 मे 1657. म्हणजे मग शिवाजी महाराजांचा मृत्यू कधी झाला? म्हटलं 3 एप्रिल 1686. म्हणजे मग संभाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला? म्हटलं 16 जानेवारी 1681. म्हणजे मग संभाजी महाराजांचा मृत्यू कधी झाला? म्हटलं 10 मार्च 1659. म्हणजे मग महात्मा फुलेंचा जन्म कधी झाला? म्हटलं 11 एप्रिल 1827. म्हणजे मग सावित्रीबाईंचा जन्म कधी झाला? म्हटलं 3 जानेवारी 1830. म्हणजे मग महात्मा फुलेंनी जगातली पहिली शाळा मुलींची कधी काढली? म्हटलं 1 जानेवारी 1848. म्हणजे मग महात्मा फुलेंचा मृत्यू कधी झाला? म्हटलं 28 नोव्हेंबर 1890. म्हणजे मग बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कधी झाला? म्हटलं 14 एप्रिल 1891. म्हणजे मग बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची दीक्षा कधी घेतली? म्हटलं 14 ऑक्टोबर 1956. म्हणजे बाबासाहेबांचा
साठेंचा मृत्यू कधी झाला? म्हटलं 6 डिसेंबर 1956. म्हटलं मग अण्णाभाऊ साठेंचा जन्म कधी झाला? म्हटलं 1 ऑगस्ट 1920. म्हणजे मग अण्णाभाऊंचा मृत्यू कधी झाला? मला सगळ्या तारखा माहिती आहेत. तारखा का विचारते? सगळ्या माहिती आहेत. म्हणजे सगळ्या माहिती आहे? म्हटलं सगळ्या माहिती आहे. म्हणजे मग सांगा आपल्या लग्नाचा वाढदिवस कधी होता? मग लक्षात आलं की एक दिवस उलटून आणि मग आम्ही घरी गेलो होतो. हे सगळं करत असताना समाजाकरता काहीतरी द्यायचंय. कारण मला एका गोष्टीची जाणीव आहे, जी तुम्हाला आम्हा सगळ्यांना आहे, की ज्या कार्यकर्त्यांनी ज्या पदाधिकाऱ्यांनी हे उभं केलंय ना, माझ्या मातीतल्या भावंडांनो, हा विचार तुमच्यापर्यंत पोहोचायचा असेल, जर आपण शेतकऱ्याची लेकरं आहोत, जर एखादं कणीस उगवून यायचं असेल ना, तर एखाद्या दाण्याला मातीमध्ये गाडून घ्यावं लागतं. आणि ते गाडून घेतलं हे विचार करता जर आम्ही फिरलो तर विचार या मातीमध्ये रुजणार आहेत. आणि जर विचार रुजला तर शिवरायांचा विचार, महात्मा फुलेंचा विचार, बाबासाहेबांचा विचार, एपीजे अब्दुल कलामांचा विचार, हा विचार जर या मातीमध्ये रुजला तर खरा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल. हे तेवढ्या करता सातत्यानं ही जी माणसं गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी शिवजयंती असेल साजरी करतात ना, ही तेवढ्या करता. म्हणूनच शिवसाम्राज्य प्रतिष्ठानचे सगळे पदाधिकाऱ्यांकरता एकदा टाळ्यांचा जोरदार कडकडाट तुम्हाला आणि आम्हाला करावं लागणार आहे. कारण हे सोपं नाहीये. हे सगळं उभं करणं, तारखा घेणं, आयोजन करणं, तुमच्या समोर आणलं. आपलं गाव आहे सटाणा, आपलं गाव पुढे न्यायचं असेल ना, तर माझ्या भावंडांनो हे सगळं सांभाळावं लागतं. कारण एखादं गाव पुढे न्यायचं असेल तर 5 गोष्टी सर्वात जास्त महत्वाच्या आहेत. पहिली गोष्ट काय? आपलं गाव पुढे न्यायचंय ना, आपलं नगर पुढे न्यायचंय ना, आपला समाज पुढे न्यायचंय ना, तर 5 गोष्टी करा. 5. पहिली गोष्ट आहे, आपल्या गावाकरता रस्त्यावर उतरायची तयारी असली पाहिजे. रस्त्यावर उतरता आलं पाहिजे. नाही उतरता येत तुम्हाला, ठीक आहे, नका उतरू. दुसरी गोष्ट करा, आपल्या गावाकरता आपल्याला बोलता आलं पाहिजे. बोललं पाहिजे. नाही बोलता येत ना, ठीक आहे, असू द्या. तिसरी गोष्ट करा, आपल्या गावाकरता आपल्याला लिहिता आलं पाहिजे. लिहिलं पाहिजे. नाही लिहिता येत ना, ठीक आहे. चौथी गोष्ट करा, जो माणूस प्रामाणिकपणे काम करतोय त्याच्या पाठीशी उभं राहता आलं पाहिजे. आणि ते पण येत नसेल ना, तर 5वं आणि सर्वात महत्वाचं काम करा, कमीत कमी शांत बसता आलं पाहिजे. कारण सगळ्यात मोठी अडचण ही 5व्या वर्गाची आहे. जो काहीच करत नाही तो सगळ्यात जास्त त्रास दिल्याशिवाय राहत नाही. आणि या सगळ्या अडचणीमधून आपण हे सगळं जे सांभाळतायत ना, हे सोपं नाहीये. कारण आपली माती, ज्या मातीत तुम्ही आम्ही जन्माला आलोय ना, ही आपली ऐतिहासिक माती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची माती आहे. या मातीमध्ये साल्लेर आहे, फुल्लेर आहे, अनेक शेकडो किल्ले आमच्या मातीमध्ये उभे आहेत. आणि आमचा वारसा शेतीचा असताना तर माती करता लढणारा वारसा सुद्धा तुमचा आमचा आहे. आता डिसेंबर महिन्यामध्ये आपल्याच भागामधली घटना आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आम्ही वारसदार कोणाचे आहोत. मग अशी उल्लेख करताना मला सांगितलं की दिल्लीच्या आंदोलनामध्ये आम्ही गेलो होतो. हो, कारण शेतकऱ्यांचं आंदोलन होतं. ज्या ज्या ठिकाणी पक्ष असू द्या, धर्म, पंथ, संघटना सगळ्या बाजूला, ज्या ज्या ठिकाणी शेतकरी हा केंद्रबिंदू असेल त्या त्यावेळी आम्ही शेतकऱ्यांकरता उभे राहू. तर आमचा बाप शेतकरी होता, आमचा आजोबा शेतकरी होता, आमची नाळ शेतीशी जोडली आहे, त्यामुळे उभं राहावं लागेल. हे आपला सटाणा तालुका आहे. हे पलीकडे पिंगळवाडे म्हणून गाव आहे. तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे. पिंगळवाडे गावामधला आमचा कुलदीप दादा नावाचा तरणा पोरगा सीमेमध्ये सैन्यामध्ये भरती झालाय. आणि सैन्यामध्ये भरती झाल्यानंतर वडील शेतकरीचे शिक्षक असले तरी मूळचे शेतकरी आहे, पिंड शेतकऱ्याचाच आहे. आणि बापानं पोरग सैन्यात पाठवलं. बापानं मी त्या कुटुंबाला आम्ही जाऊन भेटलो. त्या दिवशी नंतर जाता आलो नाही, त्याच्यानंतर आम्ही जाऊन भेटलो. पिंड शेतकऱ्याचा आहे. बापानं पोरग सैन्यात पाठवलं. बाप रडून सांगतोय, पोरग सैन्यात गेल्यावर अख्ख्या गावात पेढे वाटले, घरात पेढे वाटले, सगळ्यांना पेढे वाटले. पोरग सैन्यात भरती झालं आणि 2 वर्षापूर्वीच पोराचं लग्न लावून दिलंय. आमच्या मातीमधलं पोरग आहे. आणि बघता बघता मागच्या सुट्ट्यामध्ये पोरग घरी आलं होतं. पोरग पुन्हा सीमेवर गेलं. आणि बापानं डिसेंबर महिन्यामधल्या त्या आठवड्यामध्ये पोरला कुलदीपला फोन करून सांगितला, कुलदीप अरे ये तुला मुलगा झालाय, तू बाप झालाय, मी आजोबा झालोय, मला नातू झालाय. बाळा तुझ्या पोराला भेटायला ये, तुझ्या पोराला भेटायला ये. बापाला फोन करून कळवलं. तिकडं आमच्या कुलदीपनं सीमेवर जवानांना पेढे वाटले, सगळ्यांना जेवायला बोलवलं, सगळ्यांसोबत राहिलाय. आणि मी बाप झालो, मला मुलगा झालाय, मला सुट्टी घेऊन जातोय मी कुठं सटाण्यामध्ये पिंगळवाड्याला. आणि सुट्टी टाकली. 10 दिवसाकरता 10 दिवसाची सुट्टी टाकायची आहे आणि निघालाय. आणि सुट्टी टाकली. आणि सुट्टी टाकल्यानंतर ज्या दिवशी आमच्या मातीत यायचंय ना, त्याच्या आदल्या दिवशी या कुलदीप जाधवला गोळी लागली. पोरग 10 दिवसाचा आहे. कुलदीप जाधव आला नाही. कुलदीप जाधवचं शव त्या सीमेवरून सटाण्यापर्यंत आमच्या पिंगळवाड्याच्या मातीमध्ये आणलं. 10 दिवसाचं पोरगा आहे. बापानं पोरगा पाहिला नाही, पोरानं बाप पाहिला नाही. आणि तरी सुद्धा त्या 10 दिवसाच्या पोराला हातामध्ये घेऊन त्या म्हाताऱ्या बापानं कुलदीप जाधव वरती अंत्यसंस्कार केले. ही आमची माती आहे. ही जिगर आमच्यामध्ये असते, आमच्या शेतकऱ्याच्या पोरामध्ये असते. तर आमची माणसं लढतायत माती करता, सीमेवर लढतायत आणि आम्ही त्यांचे वारसदार आहेत. आणि म्हणून सटाणा हा जो तालुका आहे ना, आपला ऐतिहासिक तालुका आहे. या मातीमध्ये माती करता मरणाऱ्यांची जिगर आमच्या तालुक्यामध्ये आहे. तो वारसा आम्हाला छत्रपतींनी दिलाय, शिवाजी महाराजांनी दिलाय. छत्रपती शिवाजी महाराज या वारसाचं दैवत आहे.
कोण होता हा राजा? का जयंती साजरी करायची? जगाच्या इतिहासामध्ये शेकडो राजे आले आणि निघून गेले, पण जगाच्या इतिहासामध्ये 350 वर्षामध्ये एकही राजा असा नाही की ज्याचं नाव घेतल्यावर अंगावर सरकन काटा येतो. जगाच्या इतिहासामध्ये एकही राजा असा नाही की फक्त छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की जय नावात येतं. जगाच्या इतिहासामध्ये अशी नोंद आजही नाही की 350 वर्षामध्ये एकाही राजाच्या नावाने जयंती साजरी केली जात नाही. ते केवळ आणि केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचीच काय पेरलं काळजावर. कोण होता हा राजा? 350 वर्षापूर्वीचा काळ. इथं गावगाडा पडत असायची आणि गावामध्ये बादशाहनं सारा वसुली करता देशमुख, देशपांडे, कुलकर्णी, मोकाशी, पाटील ही व्यवस्था नेमलेली असायची. ही माणसं गावची जहागीरदार. बादशाचा आदेश यायचा, पैसा मागवला जायचा आणि मग ही लोक इथल्या शेतकऱ्यांना लुटायची, कष्टकऱ्यांना छळायची, पिडायची, नाडायची, पैसा गोळा करायची. काही बादशाला वाटवायची, काही खिशात घालायची. जगणं चालू होतं. शेतकरी कष्टात जगत होता, कष्टकरी कामकरी दुःखानं मरत होता आणि त्या शेतकऱ्याचं कष्टकऱ्याचं दुःखात जगणं एका आईला सहन होत नव्हतं. त्या आईचं नाव होतं जिजाऊ. त्या जिजाऊ कोण? तर सिंदखेडच्या लखुजीराव जाधवांची कन्या. लखुजीराव जाधवांना मुलं 4, दत्ताजी, रघुजी, अचलोजी, बहादूरजी आणि या 4ही मुलांच्या पाठीवर एक मुलगी जन्माला आली आहे. ज्या मुलीचं नाव ठेवलं जिजाऊ. जिजाऊ जाधवांच्या घरामध्ये वाढती आहे, लहानाची मोठी होती आहे आणि बघता बघता मुलगी उपवर झाली, बापाची चिंता वाढली आणि लग्न जुळलं. कुठलं? वेरूळच्या पराक्रमी बहादूर भोसले घराण्यामधल्या शहाजी महाराजांची. आणि लग्न झालं आणि आपल्या पोटात गर्भ घेऊन जिजाऊ शिवनेरीची वाट चालतायत. पण शिवनेरीच्या रोखाला येताना जिजाऊ विचार करतायत की माझ्या पोटात जे पोर आहे हे पोरग पोटामध्ये असताना काय झालं. घरादाराचा थरा उडाला, कुणाला कशाचा मिळाला नाही. जहागिरीवरून गारवाचा नांगर फिरला. आजोबा लखुजी जाधवराव यांचा खून झाला. मोठा पोरगा संभाजी, त्याची सुद्धा सुटका नाही. आणि मुलखात चौमेर दुष्काळ, जनावरांना खायला चारा नाही, माणसाला खायला धान्य नाही. बापाची नजर पोराच्या मांसावर जातीये. इतका भीषण दुष्काळ. हे पोरगा पोटामध्ये असताना येत ना, हे पोर जन्माला आल्यावर बघणार काय? विचार करताय जिजाऊ. आणि विचार करता करता या मातीतला तो दिवस उगवला. तारीख होती 19 फेब्रुवारी 1630. शिवनेरीवर जिजाऊंच्या पोटी एक पुत्र जन्माला आला. ज्या मुलाचं नाव ठेवलं गेलं शिवाजी. महाराष्ट्रात शिवाजी राजे जन्माला आले. तारीख होती 19 फेब्रुवारी 1630. शिवनेरीवर या शिवरत्नाचा जन्म झाला. आणि आपल्या शिवाजी महाराजांच्या हातात शिवाजी राजा जिजाऊंच्या हाताखाली वाढायला लागले. लहानाचे मोठे व्हायला लागले. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष. आणि आज शिवाजी राजा इथल्या शेतकऱ्यांच्या पोरांमध्ये जायचा, आदिवासींसोबत बांधावर बसून कांदा भाकर खायचा, शेतकऱ्यांसोबत जेवायचा. आणि या शेतकऱ्यांच्या पोरांना मोठं विशेष वाटायचं, हा शहाजी महाराजांचा पोरगा आहे, आपल्यासोबत येतो, नाचतो, खेळतो, राहतो ना, हाच आपला राजा. आपल्याला राजा पाहिजे ना, तर असाच. आणि रयत शिवाजी महाराजांसोबत यायची. आणि बघता बघता जिजाऊंनी काय केलं? आमच्या माहितीमध्ये मी जर तुम्हाला विचारलं शिवाजी महाराजांचे मित्र कोण आहेत, तर आमची लोक पटकन नावं सांगतात. कोण? तानाजी, बाजी, येसाजी, मुरारबाजी, चिमणाजी, बाळाजी. हे शिवाजी महाराजांचे मित्र. अजिबात नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं बापही बसल्यात, आयाही बसल्यात आणि मुलंही बसल्यात. तिघांच्या साक्षीने सांगतो, तानाजी, बाजी, येसाजी, मुरारबाजी, चिमणाजी हे शिवाजी महाराजांचे मित्र नव्हे. हे शिवाजी महाराजांच्या आई मासाहेब जिजाऊ यांनी जोडून दिलेले मित्र आहेत. कारण जिजाऊंना माहिती आहे आपल्या मुलाचे मित्र कोण आहेत यावर आपल्या मुलाचं भविष्य अवलंबून असतं. आम्हाला ते नाही समजलं. आमच्या मुलाचे मित्र कोण आहेत यावर आमच्या मुलाचं भविष्य अवलंबून आहे. सटाणा शहरामध्ये व्याख्यान घेण्याचं कारण एकच आहे. मी त्यांना म्हटलो होतो की नाही, मी एकदा येऊन गेले, पुन्हा येत नाही. पण सटाणा शहरामधल्या काही पेपरच्या कात्रणाच्या बातम्या मी वाचल्या. त्या कात्रणाच्या बातमी, एका बातमीवरून या शहरात आलो. काय सटाणा शहरामध्ये ड्रग्सची तस्करी होते की काय, असं प्रश्नात्मक चिन्ह जेव्हा वाचलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की या शहरामध्ये पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची गरज आहे. ती ज्योत आपण आपल्या कुटुंबातून पेरली पाहिजे. हे तेवढ्या करता शिवचरित्र आहे. आपल्या मुलाचे मित्र कोण आहेत ना, यावर आपल्या मुलाचं भविष्य अवलंबून आहे. त्यामुळे मित्र तपासले पाहिजेत. ही माणसं जिजाऊंनी जोडून दिली. कशी जोडली असतील? शिवाजी महाराज लाल महालामध्ये उभे आहेत, सोबत मासाहेब उभे आहेत आणि सायंकाळची वेळ आहे. लाल महालासमोरून लग्नाची एक वरात चालतीये. या वरातीमध्ये लेझिम खेळला जातोय, दानपट्टे खेळले जात आहे, ढोल वाजवले जात आहे, नगारे वाजवले जात आहे आणि सगळे वराडी वाजत गाजत नाचत नाचत त्या वराती सोबत चालताय. आणि ती वरात लाल महालाच्या समोर येऊन थांबली आहे. आणि लाल महालाच्या समोर आल्यावर या वरातीच्या मध्यभागी एक रिंगण आखलं गेलं आणि एक रिंगणामध्ये एक शेतकऱ्याचं पोरग हातामध्ये दांडपट्टा घेऊन उभं राहिलं. आणि या पोरानं हातामधला दांडपट्टा फिरवायला सुरुवात केली आहे. गरा 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 गरा
गरा गरा दानपट्टा फिरतोय आणि शिवाजी महाराज बघता या पोराकडं, मासाहेब बघता या पोराकडं आणि या पोराच्या हातामध्ये जादू आहे. हे पोरग दांडपट्टा फिरवतोय कसा? हे पोरग गरा 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 दांडपट्टा फिरवतोय आणि अशा वेळी एका वराडी माणसाने या पोराच्या समोर जाऊन 9 हातावरती एक नारळ ठेवला. आता नारळ या पोरानं बघितला, पण इकडे शिवाजी महाराज विचार करताय, नारळ ठेवलाय 9 हात लांब, पोरग बसलाय 9 हातावर, मग या 9 हात लांब नारळासोबत हे पोरग नेमकं करणार काय? तोपर्यंत या पोरानं हातामधला दांडपट्टा फिरवायला सुरुवात केली. एका जागेवर मान ठोकली आणि पुढच्या काही क्षणात बसत्या जागेवरून या पोरानं 9 हातावरचा नारळ उडवला. महाराज बघत राहिले. अरे जादू या पोरामध्ये, बोलव या पोराला, बोलवा. एक सेवक धावत गेला, त्या पोराला बोलवलं, उभं केलं शिवाजी महाराजांसमोर. कोण रे तू? नाव काय तुझं? राज म्या जीवा कुठला रे तू? राज म्या मावळातला जी. अरे जीवा, तुझ्या हातामध्ये जादू आहे, तू पाहिजे स्वराज्यामध्ये ये. स्वराज्यामध्ये जीवा म्हणतो, राज येतो की जी. पण राज एक सांगू का? म्हटलं काय? राज मला दुसरं काहीच येत नाही बघा, मला फक्त दांडपट्टाच फिरवता येतो. आणि कळाले शिवाजी राजे, जीवा अरे माणसाला थोडंच यावं, पण असं यावं की त्याला जगाच्या पाठीवर तोड नसावी. तुला येतं, ये स्वराज्यात. असा एक माणूस उभा केला आणि राज्य उभं केलं. राज्य कुणाचं? कुण्या जातीचं? कुण्या धर्माचं? अजिबात नाही. राज्य सगळ्यांचं. कसं? कोंडाणा घ्यायला जातो शिवाजी महाराज. हे जगाच्या इतिहासामधले एकमेव असे राज्य आहेत, हिंदू असो मुसलमान असो, प्रत्येकाचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहे. अरे नूर खान बेग शिवाजी महाराजांचा पायदळ प्रमुख आहे. इब्राहिम खान गार्दी अंगरक्षक दलाचा प्रमुख आहे. काजी हैदर धर्मपंडित वकील आहे. बाबा याकूब औलिया संत शिवाजी महाराजांचे गुरु आहेत. आणि एवढंच काय, कोंडाणा घ्यायला जातो असं म्हणणारा तानाजी नावाचा मराठा आहे. वाईजवळच्या नागेवाडीचा पाटील नागनाथ महार आहे. पेडगावचा पाटील तुकोजी धनगर आहे. कात्रजचा पाटील मियाजी मुसलमान आहे. आग्र्यामध्ये मदत करणारा कुंभार आहे. शाहिस्ते खानाच्या हमल्याच्या वेळी मदत करणारा ज्ञानू नावाचा माळी आहे. जीवा नावाचा न्हावी आहे. बहिरजी नावाचा रामोशी आहे. कोळी आहे, मायनाक आहे, भंडारी आहे. हर एक जातीचा माणूस आहे. सगळ्यांना सोबत घेऊन या राजानं राज्य उभं केलं. राज्य कुणाचं? राज्य कुणाचं? शेतकऱ्यांचं. काय केलं शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांकरता? तुमच्याकडे आमच्याकडे असंख्य व्याख्याते आले असतील. सगळ्यांनी तुम्हाला सांगितलं असेल की शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांकरता काय केलं? राज्य उभं केलं, बैलजोड्या दिल्या, हे दिलं ते दिलं. शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांकरता सगळं केलं. मी तुम्हाला उलट सांगतो, आमच्या शेतकऱ्यांनी शिवाजी महाराजांकरता काय केलं? शेतकऱ्यांच्या पोरांनी शिवाजी महाराजांकरता काय केलं? कधी उलटा विचार केला ना, मग समजतं. हा पलीकडे आमचा सप्तशृंगीगड नावाचा किल्ला आहे, त्याच्या बाजूला आबोण्याजवळ एक किल्ला आहे, त्या किल्ल्याचं नाव आहे कनेरगड. या कनेरागडावरती दिलेर खानानं आक्रमण करून आलाय आणि या कनेरागडावरती किल्लेदार आहे रामजी पांगेरा. आणि बघता बघता मोगलांमध्ये आणि मराठ्यांमध्ये तुंबा लढाई झुंपली आहे आणि 28 वर्ष वयाचा शेतकऱ्याचा पोरगा रामजी पांगेरा त्या किल्ल्यावर शहीद झाला. रामजी पांगेरा ठार झाला आणि बातमी शिवाजी महाराजांना समजली आहे. शेतकऱ्याचं तरणबांड पोरग, 28 वर्ष वयाचं पोरग, हे पोरग शहीद झालंय. आणि शिवाजी महाराजांनी आदेश केला, त्याच्या घरी गेलं पाहिजे, याच्या आईला भेटलं पाहिजे, वडिलांना भेटलं पाहिजे. अरे तरणबांड पोरग कुटुंबामधून निघून गेलंय, आपण जावं. आणि निघाले शिवाजी महाराज. कोल्हापूर परिसरामध्ये त्या रामजी पांगेराचं गाव आहे, त्याच्या वाड्यावर त्याच्या वस्तीवर निरोप गेलाय. शिवाजी महाराज गावात येत आहेत, सोबत सेनापती प्रतापराव गुजर आहेत आणि निघाले शिवाजी महाराज. आणि संध्याकाळच्या वेळेला शिवाजी महाराज आपल्या गावात येणार म्हटल्यावर अख्खं गाव शिवाजी महाराजांना घ्यायला वेशीवर आलंय. सगळं गाव वेशीवर जमलं आणि शिवाय त्या रामजी पांगेराचा म्हातारा बाप काठी टेकत आलाय, त्याचा भाऊ आलाय, गावातली सगळी माणसं आली, गावचा पाटील आलाय, कुलकर्णी आलाय, ही सगळी माणसं वेशीवर आहेत. आणि शिवाजी महाराज पांढऱ्या शुभ्र घोड्यावर बसून आलेत, सोबत सेनापती प्रतापराव गुजर आहेत, सैन्य सोबत आहेत. आणि शिवाजी महाराज वेशीवर आले, घोड्यावरून खाली उतरले आणि समोर बघितला तो रामजी पांगेराचा म्हातारा बाप. शिवाजी महाराजांनी सरकन म्हाताऱ्याच्या पायाला हात लावला आणि गलबलून शिवाजी महाराजांना जवळ घेतलं आणि म्हाताऱ्याचा हात धरून शिवाजी महाराज गावाच्या वेशीमधून गावात यायला निघाले. वेशीमधून गावामध्ये आले, रामजी पांगेराच्या घराजवळ जायला निघाले आणि रामजी पांगेराच्या झोपडी जवळ आले आणि झोपडी बाहेर बघितलं, डोळ्यामधून अश्रूंची धार लागली आहे. अरे रामजी पांगेराची म्हातारी आई हातामध्ये आरतीचं ताट घेऊन उभी आहे. आरतीचं ताट. शिवाजी महाराज करायले, आई अगं 8 दिवस झाले तुझा पोरगा शहीद झालाय, आई माझी आरती करू नका, मी तुमचं सांत्वन करायला आलोय, आई माझी आरती करू नका. पण रामजी पांगेराची आई सांगते, राजे अहो पोरगा शहीद झालं म्हणून तुमचे पाय आमच्या घराला लागले, आमच्या 10 पिढ्यांचा उद्धार झाला, शिवाजी राजा आरती करून घ्या.
आरती करून घ्या. रामजी पांगिराची आई आरती ओवाळतीये. दोघांच्या डोळ्यामधून अश्रूंची धार लागली आहे. आणि शिवाजी राजा विचार करतोय, अरे काय ही माणसं, अरे पोरग शहीद झालंय आणि आई माझी आरती करतेय. महाराज आतमध्ये आले. झोपडी होती, घोंगडी अंतरली होती. आमचा राजा घोंगडीवर बसलाय. 32 मनाच्या सोन्याच्या सिंहासनावर बसणारा राजा शेतकऱ्याच्या घरामध्ये झोपडीवर बसलाय. आजचा कालचा मंत्री पुढारी कोणी बसू शकत नाही. आमचा राजा झोपडीवर त्या घोंगडीवर बसलाय. आणि घोंगडीवर बसल्यावर शिवाजी महाराजांनी त्या रामजी पांगेराच्या शेतकरी बापाला सांगितलं, बाबा तुमचं तरणबाण पोरग शहीद झालं. बाबा ही उणीव भरून निघू शकत नाही, पण बाबा तुम्हाला काहीतरी मदत करावी म्हणून मी इथं पर्यंत आलोय. आणि शिवाजी महाराजांनी इशारा केला आणि सेनापती प्रतापराव गुजर पैशांचं ताट घेऊन समोर आले. ते पैसे बघितले. रामजीचा बाप काठी टेकत बाजूला झाला. तुझं राज नाही नाही राज, मला पैशाची गरज नाही. मला पैसा नग राज, पैसा नको. आणि तसं महाराज सांगतात, बाबा थोडी मदत आहे. म्हातारपणामध्ये कामाला येईल, उतार वयामध्ये कामाला येईल, हे ठेवून घ्या. पोरगा परत येऊ शकत नाही, पण थोडी मदत ठेवून घ्या. रामजीचा बाप म्हणतो, वा राज मदतीची गरज नाही, पण एवढ्या लांब आलायत ना, मग एक काम करा, मला एक गोष्ट द्या. शिवाजी महाराज विचारता, बाबा बोला ना, काय पाहिजे? पाहिजे ते देतो, पाहिजे ते देणार, बोला काय पाहिजे? आणि रामजीचा बाप सांगतोय, राज मला देतायत ना, मग एक काम करा, माझा मोठा पोरगा रामजी त्याला तुम्ही सैन्यामध्ये घेतलं आणि माझ्या पोरानं शौर्य गाजवून बलिदान केलं, तसं हा माझा धाकटा पोरगा विठोजी याला सुद्धा सैन्यामध्ये घ्या. त्यानं बलिदान केलं तरी चालेल, पण राजे स्वराज्य जिवंत राहिलं पाहिजे. स्वराज्य ही भावना आमच्या बापानं कोरली, आमच्या शेतकऱ्यांनी कोरली, तेव्हा स्वराज्य उभं राहिलं. आता तुम्हाला प्रश्न आहे, आपण सटाणा शहरामध्ये राहतो. आता मी कॉलेजचा प्राध्यापक आहे. तुमच्यामध्ये कोणी शिक्षक असेल, वकील असेल, राजकारणामध्ये असेल, समाजकारणामध्ये असेल, बँकेत असेल, व्यापारी असेल, उद्योजक असेल, पण आपला पिंड शोधला तर आपला आजोबा शेतकरी होता, आपला पंजोबा शेतकरी होता, आपल्या बापाची शेती होती, आपली शेती असेल, पण शेतकरी आमचा बाप आहे, आपण शेतकऱ्याची पोरं आहेत. मग या 350 वर्षामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनंतर शेतकऱ्यांच्या वाटेला काय आलं, आम्ही कधी चिंतन केलं का? आम्ही कधी विचार केला का? हे आपलं सटाणा इथून पुढे गेला तर धुळे लागतं, धुळ्याच्या पुढे गेला तर शिंदखेडा नावाचा धुळे जिल्ह्यामध्ये तालुका आहे. या शिंदखेड्यामध्ये विखरण नावाचं गाव आहे. विखरण मध्ये धर्मा पाटील नावाचे शेतकरी आहेत. वय वर्ष 80 वर्ष वयाचे धर्मा पाटील. त्या धर्मा पाटलांना मुंबईच्या मंत्रालयामधून पत्र आलंय. काय? धर्मा पाटील तुमची 5 एकर जमीन आहे आणि 5 एकर जमीन 4 लाखामध्ये सरकारला पाहिजे. सरकारला प्रोजेक्ट विकायचा आहे, सह्या करा आणि तुमची जमीन देऊन मोकळे व्हा. धर्मा पाटील तलाठ्याकडे गेले, सांगितलं, अरे नाही, जमीन आमची आई आहे, त्या जमिनीवर माझ्या पोरांचं आयुष्य निघणार आहे, मला नातवंड आहेत, त्याला शिकवायचं आहे, नातींची लग्न करायची आहे, मला जमीन विकायची नाही. तलाठ्यानं सांगितलं, बाबा मला माहित नाही, हा पत्र वरून आले, तुम्ही मला दाखवू नका, मी काहीच करू शकत नाही. धर्मा पाटील तहसीलदाराकडे गेले. तहसीलदारानं सांगितलं, मी काहीच करू शकत नाही, पत्र वरून आलंय. धर्मा पाटील कलेक्टरकडे गेले. कलेक्टरनं मंत्रालयाकडे बोर्ड दाखवलं, सांगितलं मी काहीच करू शकत नाही, पत्र वरून आलंय. 80 वर्ष वयाचा म्हातारा मंत्रालयाची पायरी चढला. धर्मा पाटील मंत्रालयामध्ये गेले. अधिकाऱ्यांना सांगितलं, माझी जमीन आहे, सोन्यासारखी जमीन आहे, मला जमीन विकायची नाही, ही सगळी कागदपत्र, मला मुलं आहेत, आमची जमीन आम्ही विकू शकत नाही, आम्हाला जमीन द्यायची नाही. मंत्रालयामध्ये साहेब म्हणला, हो बाबा हे काम आपल्याकडे होत नाही, तुम्ही पलीकडच्या ऑफिसमध्ये जा. म्हातारा पलीकडच्या ऑफिसमध्ये गेला. त्यांनी सांगितलं, आमच्याकडे येऊ नका, वरच्या कॅबिनवर जा. वरच्या कॅबिन मध्ये गेले. त्यानं सांगितलं, हे आमचं काम नाही, मंत्री साहेबाकडे जा. मंत्री साहेबांना 4 तास बसवून ठेवलं, वेळच दिला नाही, मंत्री साहेब निघून गेले. सकाळी 11 वाजता मंत्रालयात गेलेले धर्मा पाटील हा 80 वर्षाचा शेतकरी सायंकाळी 7 वाजेपर्यंत मंत्रालयामध्ये बसून आहे, पण कुणीही भेट देत नाही, दाद देत नाही, म्हणून 80 वर्ष वयाच्या म्हाताऱ्याने मंत्रालयात विष पिऊन आत्महत्या केली. कोणी आणली वेळ? वेळ कोणी आणली? चिंतन झालं आमच्याकडे, विचार झाला आमच्याकडे. एक अभिनेता मेला तर 2-2 राज्यांचे पोलीस इन्क्वायरी करायला तयार आहे, पण रोज हजारो शेतकरी आत्महत्या करताय, कोणी माहिती घेत नाही, साधा तलाठी विचारायला जात नाही. असं का होतं? आम्हाला विचार करावा लागेल, चिंतन करावं लागेल. अहो या देशामध्ये शेतकरी ही अशी एकमेव जमात आहे की ज्या जमातीला, ज्या उद्योजकाला पिकवलेल्या मालाची किंमत ठरवायचा अधिकार नाही. साधी गोष्ट आहे, मी गाडीने आलो, गाडी टाटाने बनवली आहे, टाटाने गाडी बनवली, किंमत कोणी ठरवली? टाटाने. बाटाची चप्पल पायामध्ये घातली, बाटाने चप्पल बनवली, किंमत कोणी ठरवली? बाटाने. रामदेव बाबांनी गोमूत्र विकायला आणलं, किंमत कोणी ठरवली? रामदेव बाबानं. अंबानीने जिओचा प्लॅन आणला, किंमत कोणी ठरवली? अंबानीने. माझ्या बापानं कांदा पिकवला, किंमत कोणी ठरवली? आमच्या बापानं नाही. यांनी. कसा शेतकरी मातीत जाणार नाही?
मी का सांगतोय तुम्हाला, कारण मध्यमवर्गीय लोकांना जोपर्यंत शेतकरी समजत नाहीत ना, तोपर्यंत इथल्या शेतकऱ्याचं जगणं सुखकर होणार नाही. तर माझ्या भावंडांना आपण घरामध्ये दिवाळी साजरी केली. मी शेतकऱ्यांकरता काम करतो का? आमचा वारसा शिवाजी महाराजांचा आहे. या मातीमध्ये शेतकऱ्यांचं पहिलं राज्य शिवाजी महाराजांनी उभं केलं. या मातीमध्ये देशामधले शेतकऱ्यांचे पहिले नेते एक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आहेत. या मातीमध्ये शेतकऱ्यांना आरक्षण देऊन त्यांना शेती कशी करावी हे शिकवणारा राजा हा शाहू राजा आहे. तर शेतकऱ्यांकरता जगातला पहिला संप घडवून आणणारा आमचा नेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. हा आमचा वारसा शेतीचा आहे. आमचा वारसा शेतीचा आहे. पण मिळत नाही ना. हे पलीकडे जालना नावाचा जिल्हा आहे. तुम्ही म्हणाल सर काहीतरी जुनं सांगताय मला, नवीन आहे का? आपणच शेतकरी ना. हे पलीकडे जालना नावाचा जिल्हा आहे. आम्ही जालना जिल्ह्यामध्ये गेलो 3 महिन्यापूर्वी. ऑक्टोबर महिना दिवाळीच्या काळात आपण सगळे घरामध्ये कोंडलो होतो. आणि दिवाळीच्या काळामध्ये आप्पासाहेब जाधव नावाचा शेतकरी आहे. आप्पासाहेब जाधवला 3 मुलं आहेत. रामेश्वर त्याचं नाव, रामेश्वर, किरण आणि सुनील. ही तिघही मुलं, दोघही मोठी पोरं. बापासोबत शेती करताय. बापाचं वय 75-80च्या आसपास आहे. शेती होत नाही. म्हातारा बाप घरामध्ये आहे बाप, आणि दोन्ही पोरं बापाची शेती सांभाळत आहे. 5-6 एकर जमीन आहे. जर कोरडवाहू जमीन पोरं शेती करतायत. आणि लहाना पोरगा सुनील इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतोय. दिवाळीचे दिवस आहे. मोठ्या पोराचं लग्न झालंय. सगळे गुन्ह्या गोविंदाना घरामध्ये आहे. आणि सरकारनं नियम काढलाय की शेतकऱ्याला दिवसा वीज देणार नाही. पैसे बुडवणाऱ्या कारखान्यांना दिवसा वीज आहे. MIDC ला दिवसा वीज आहे. महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायती लाखोंचं वीज बिल पेंडिंग आहेत. त्यांना दिवसा वीज आहे. 24 तास वीज आहे. पण शेतकऱ्याला दिवसा वीज नाही. दिवसा वीज मिळाली नाही. रात्री 1 वाजता रात्री 11 वाजता लाईट आली आहे. मोठा भाऊ आणि मधला भाऊ रामेश्वर आणि किरण दोघंही गव्हाला पाणी द्यायला गेले. गव्हाला पाणी द्यायला दोघं भाऊ निघाले. तुझा इंजिनिअरिंग करणारा लहाना सुनील म्हणतोय की अरे दादा तुम्ही दोघं जाताय, मी घरामध्ये काय करू, मी येतो की सोबत? तिघही भाऊ गव्हाला पाणी द्यायला 11 वाजता गेलेत. आणि MSCBच्या भोंगळ कारभारामुळे त्या ठिकाणी तो मोठा भाऊ त्या पोलवर जी डीपी होती, ते बटन होता स्विच, ते ऑन करायला गेला. पण त्या संपूर्ण पोलला कनेक्ट वीजचा करंट उतरला होता. तो बोट लावता क्षणी हा मोठा भाऊ विहिरीमध्ये फेकला गेला. आणि आपला मोठा भाऊ विहिरीत पडला. या दोघांनी बघितलं, त्यांना समजलंच नाही का विहिरीत पडला. त्यांना वाटलं पाय घसरून पडलाय. ही दोघंही भावंडांनी लहानल्या मोठ्या भावाला वाचवाय करता विहिरीमध्ये उड्या घेतल्या. पण ते विजेचं संपूर्ण करंट त्या विहिरीमध्ये उतरलं होतं. तिघही भाऊ एकाच कुटुंबातले जागीच गतप्राण झाले. दिवाळीची गोष्ट आहे. रात्रीचा 1 वाजला. 1 वाजता लाईट गेली. 75 वर्ष वयाचा बाप उठला. बाप विचार करतो 1 वाजता लाईट गेली, पोरं घरी काय येत नाहीत. आणि माझ्या माता माऊलींना तुम्हाला सांगतो, बाप हा एकमेव असा प्राणी आहे ना की बाप पोरग किती मोठा होऊ द्या, बाप पोरग घरी आल्याशिवाय बापाच्या डोळ्याला डोळा लागत नाही. हा बाप असतो, तो दाखवणार नाही पण बाप जागा असतो. हा 75 वर्ष वयाचा बाप जागा आहे. पोरांची वाट बघतोय. पोरं येत नाही म्हटल्यावर बॅटरी घेऊन बाप निघालाय. आवाज देतो शेतामध्ये. पोरं दिसत नाही कुठेही. एकही पोरगा दिसत नाही. आणि सगळीकडे शोधता शोधता त्या विहिरीजवळ एका पोराची चप्पल बघितली. बाप विहिरीजवळ गेला आणि विहिरीजवळ बॅटरी मारली. 3ही पोरांची प्रेत फुगून वर आली होती. काय वेदना झाल्या असतील बापाला, काय वाटलं असेल त्याच्या अंतकरणाला. आणि आमच्या इथल्या लोकांनी, सत्ताधारी विरोधक सगळे त्यांच्या घरी गेले आणि त्यांनी सांगितलं की माफ करा बाबा, तुम्हाला मदत द्यायची खूप इच्छा आहे, पण सध्या पदवीधरचं इलेक्शन चालू आहे, त्यामुळे मदत जाहीर करता येत नाही, आम्ही काही देऊ शकत नाही. ही इथल्या शेतकऱ्यांची अवस्था आहे. का बदलली अवस्था? त्याचं कारण एक आहे की त्या पदावर आमची पोरं बसली पाहिजेत ना. तिथं आमची पोरं बसली नाही. तिथं बसणारी लोक वेगळी आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांची पोरं त्या ठिकाणी जात नाहीत ना, तोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळणार कसं? तर आम्हाला वाटत नाही ना आमच्या पोरं शिवाजी महाराजांसारखं क्रांतिकारी व्हावं. आम्हाला वाटत नाही ना आमच्या पोरं शाहू महाराज, बाबासाहेब, महात्मा फुले, भगतसिंगांसारखं व्हावं. आम्हाला वाटत नाही ना आमच्या पोरं APJ अब्दुल कलामांसारखं बुद्धिमान व्हावं. हे वाटलं पाहिजे. आम्हाला शिवजयंती आली का वाटतं की आपल्या पोरांना शिवाजी झालं पाहिजे. आमच्या आईला वाटतं नाही शिवजयंती आली ना आपल्या पोरांना शिवाजी झालं पाहिजे. मग आमच्या आई आमच्या पोराला सांगते, बाळा शिवाजी व्हायचं असतं, बाळा शिवाजी व्हायचं असतं. पण बाळा स्कूल बस मध्ये बसताना मात्र आपण मधल्या सीटावर बसायचं असतं. कारण पुढून कोणी ठोकलं किंवा मागून कोणी धडकलं तर मागच्या पुढच्यानं मारायचं असतं. आपण तेवढं जगायचं असतं. बाळा शिवाजी व्हायचं असतं. आता पोरं आईला सांगतात, आई असं शिवाजी होता येत नसतं, बाबा असं शिवाजी होता येत नसतं. जर बाळानं शिवाजी व्हायचं असेल तर आईनं जिजाऊ आणि बापानं शहाजी व्हायचं असतं, तर पोराला शिवाजी होता येतं. तर होता हे आईला सांगावं लागणार आहे, हे वडिलांना सांगावं लागणार आहे. पण आमच्या घरांमधली अवस्था सध्या भयानक आहे. म्हणजे आईचं चाललंय काय कारभारी, लय भारी.
शालिनी संपला. संध्याकाळी 7 ते 9 रोजचा कार्यक्रम आहे. आई कुठं काय करते? आई सगळं करते, पण तिचं मोल कोणाला उमगत नाही. बाप काय करतोय? मला तर परवा एक बहादर बाप असा भेटला. म्हटलं सर राव लय वाईट गोष्ट झाली. म्हटलं काय झालं? म्हणजे सर अहो माझं पोरगं गेल्या 3 वर्षापासून दारू पित आहे आणि मला काल समजलं. मी म्हटलं 3 वर्षापासून दारू पित आहे आणि काल समजलं? काल कसं काय समजलं? त्याला सांगितलं. म्हटलं काल संध्याकाळी मी आत घुसलो आणि तो बाहेर पडला. काय देतोय पोरही तशीच ना. पोरं काय अहो मी पुण्यामधून माझं नाशिकमध्ये व्याख्यान होतं मागच्या डिसेंबरच्या महिन्यामध्ये आणि लॉकडाऊनच्या आधी व्याख्यानाकरता पुण्यामधून निघालो. नाशिकला व्याख्यान आहे. गाडी न्यायची नाही. शिवशाहीने येऊ. शिवशाहीने जाऊ. आराम होतोय. शिवशाहीमध्ये बसलो. त्या नारायणगावच्या पुढे आलो. नारायणगावमध्ये एक म्हातारी आजी माझ्या बाजूला येऊन बसली. आजी सोबत एक लहानगा नातू होता. अगदी छोटंसं पोरगं आणि ते पोरगं झोपतही नव्हतं. आजीलाही झोपू देईना. माझ्या शिटावर बाजूला बसलेली. बराच वेळ गोंधळ मी बघितला. आणि आजी मला म्हटली अरे काय काम करतो का? म्हटलं काय करू आजी? मी उठू का? म्हणजे उठू नको, पण या पोराचे पाय तुझ्या मांडीवर घे. मी डोकं घेते याला झोपवते म्हणजे मला थोडा आराम करता येईल. आजीला म्हटलं ठीक आहे. त्या पोराचे पाय माझ्या मांडीवर घेतले. आजी त्या पोराचं डोकं थापडते आणि म्हातारी आजी त्या या पोराला थापडताना म्हणते झोप रे डिप्लोमा, झोप रे डिप्लोमा, झोप रे डिप्लोमा. आता मला काही कळेना मी म्हातारी त्या पोराला डिप्लोमा कशाला म्हणते. मी तिला विचारला आजी या पोरला डिप्लोमा का म्हणते? कोण आहे या पोरग? आजी म्हटली बाळा अरे हा माझा नातू आहे. माझ्या पोराला डिप्लोमा करायला पुण्याला पाठवला होता. पोरानं डिप्लोमा काही केला नाही. पोरग यालाच घेऊन आला पण याचंच नाव डिप्लोमा. ही वस्तुस्थिती आहे. काय द्यायचंय? का जयंती साजरी करायची? छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तुम्हाला माहित नाही का? माहितीये ना. मला माहित नाही का? माहितीये ना. आज काय शिकायचं? आज काय द्यायचं आमच्या पोरांना? अहो ज्या परिस्थिती आमचं रडणं वेगळं आहे. आमचं रडणं काय? आमची परिस्थिती अशी आहे. अरे वडील अशी आहे, भाऊ असा आहे, घरची परिस्थिती अशी आहे, हे वाद आहे ते वाद आहेत. लक्षात ठेवा तुमची परिस्थिती जेवढी वाईट असते ना तेवढं यश तुमचं मोठं असतं. फळात जेवढा काळा असतो तेवढा तो लिहायला चांगला असतो. हा निसर्गाचा नियम आहे. आम्हाला समजला पाहिजे. मी व्याख्यानाला गेलो होतो सोलापूर जिल्ह्यामध्ये करमाळा म्हणून तालुका आहे. करमाळ्यामध्ये जेऊर नावाचं गाव आहे. मी जेऊरला व्याख्यानाला गेलो आणि तेव्हा मला घटना समजली. काय झालं? करमाळा ते जेऊर हे 17-18 किलोमीटर रस्त्याचं काम आहे आणि त्यावर रस्त्याची कामं चालू होती आणि एक विधवा स्त्री रस्त्यावर काम करते. काम काय करायचं? रस्त्यावर खडी फोडावी, डांबर टाकावं हे काम. आणि ही स्त्री छोटंसं पोरगं आहे 4-5 वर्ष वयाचं. ते पोरगं आई सोबत येत आहे कामाच्या ठिकाणी. तिथंच खेळतंय. दगड खेळावं, माती खेळावं. आई घरानं दगड फोडते आणि दुपारची वेळ आहे. जेवण आटोपली. आईनं दगड फोडायला घेतली. घन उचलला. पोरगं आईजवळ खेळतंय आणि आईनं घन एका दगडावर मारला. दगडावर मारता क्षणी दगडामधून एक बारीक शीळ निघाली आणि तो बारीक दगड खडी त्या पोराच्या उजव्या डोळ्यात घुसली. पोरगं रडायला लागलं. आई धावत गेली त्या पोरला जवळ घेतलं. आई रडते. बाळा काय झालं? पोरानं डोळा उघडला. डोळ्यामधून रक्त यायला लागलंय. ती खडी डोळ्यात आतमध्ये घुसली आहे. आईनं सरकारी दवाखान्यामध्ये नेलं. सोलापूरमध्ये ऍडमिट केलं. डॉक्टरांनी सांगितलं हो ताई हे ऑपरेशन आपल्याकडे होत नाही. तुम्हाला पुण्याला न्यावं लागेल नाही तर अहमदनगरला घेऊन जा. त्या बाईने ते पोरगं तसंच गाडीत टाकलं. अहमदनगरमध्ये आणलं. अहमदनगरमध्ये डॉक्टरांनी तपासताना सांगितलं ताई ऑपरेशन होईल पण 1.5 लाख रुपये खर्च आहे. ही रडायला लागली. विधवा स्त्री आहे. रस्त्यावर खडी फोडते. 1,500 रुपये नाही तो खिशामध्ये. 1.5 लाख आणू कुठून? डॉक्टरने सांगितलं ताई हे शक्यच नाही. 1.5 लाख रुपये खर्च आहे. भले तुम्ही 50,000 कमी करतो. 1 लाख रुपये भरावेच लागतील. ही स्त्री सांगते नाही हो खिशामध्ये 1,000 रुपये सुद्धा नाही. आणू कुठून पैसा? डॉक्टर म्हटलं होऊ शकत नाही. पोरगं तसंच घरी आणलं. पोराचा उजवा डोळा निकामी झाला. पोरगं उजव्या डोळ्याने अंध झालं. आई 4 दिवस घरामध्ये बसून आहे. काय कसं कामाला जायचं? कशी खडी फोडायला जाऊ? जर पुन्हा खडी फोडायला गेले पुन्हा दगडावर घाव पडला आणि एखादी बारीक खडी जर पोराच्या डोळ्यात गेली आणि आता उजवा डोळा जर गेला तर पोरगं दोनही डोळ्यांनी अंध होईल. कसं करावं? नाही जाऊ शकत कामाला. पण खायचं काय? पोटाची भूक थांबत नाही ना. आणि एक म्हातारी बाई घरामध्ये आली आहे. तिने सांगितलं काय ग रखमा काय झालं ग? का कामावर येत नाहीस? ते म्हणते आता काय करू? हे पोरगं घरामध्ये कुठं ठेवायचं? पोराला सांभाळायला कोण नाही. कामावर जाता येत नाही. एक डोळा गेला माझ्या पोराचा. दुसऱ्या डोळ्याने जर गेला तर काय करावं? म्हातारी हुशार होती. तिने सांगितले एक काम कर. पोरगं 5 वर्ष वयाचं झालं. टाकी शाळेमध्ये गुरुजी सांभाळत त्याला आणि पोरगं शाळेमध्ये खायला पण मिळतं. ठरलं. दुसऱ्या दिवशी पोरगं जिल्हा परिषद शाळेमध्ये टाकून दिलं. 10 वाजता कामावर निघताना पोरगं शाळेत सोडावं. 6 वाजता येताना सोबत घेऊन जावं. पोरगं शाळेत जायला लागलं. 3रीत गेलं, 4थीत गेलं, 5वीत गेलं, 7वीत गेलं. आईचं तेच काम चालू आहे. खडी टाकावी, डांबर मारावं, खडी टाकावी, डांबर टाकावं. त्या मजूर टोळी सोबत काम चालू आहे. आणि भर दुपारी एके दिवशी काम चालू असताना त्या ठिकाणी अचानक कलेक्टर साहेबाची गाडी आली आहे. आता कलेक्टर साहेब गाडीमधून खाली उतरले
आणि कलेक्टर आलाय म्हटल्यानंतर सुपरवायझर धावत आला, कॉन्ट्रॅक्टर आला, अधिकारी आले, तहसीलदार आले, आमदार आले, ही सगळी माणसं धावत आली. कलेक्टर साहेब गाडीमधून खाली उतरले, काम बघितलं, काही सूचना केल्या आणि सूचना करून कलेक्टर साहेब निघून गेले. पण कलेक्टर गेल्यावर ही स्त्री, रस्त्यावर खाली पडणारी ही स्त्री उठून उभी राहिली आहे आणि बाजूला उभी असलेल्या त्या सुपरवायझरला विचारते, हे दादा, हा माणूस कोण होता? हा माणूस कोण होता? म्हणजे ज्याला आपण घाबरतो तो कॉन्ट्रॅक्टर ज्याला घाबरतो तो अधिकारी ज्याला घाबरतो तो तहसीलदार, ही सगळी माणसं त्या एका माणसाला घाबरत होती. हा माणूस नेमका कोण होता? त्या सुपरवायझरनं सांगितलं, त्या माणसाला कलेक्टर म्हणतात. ही स्त्री विचारते, कलेक्टर कोण असतो कलेक्टर आणि काय करायला लागतं कलेक्टर व्हायला? सुपरवायझर म्हणला, ते काय मला माहित नाही, पण लोक असं म्हणतात की कलेक्टर व्हायला खूप अभ्यास करावा लागतो. त्या मजूर स्त्रीनं काय केलं, तिनं हातामधलं काम तिथंच फेकलं, घरी धावत आली आहे, आपल्या पोरला शाळेमधून घेतलं, त्याला घरात आणलं, कधी लावून घेतली, सांगितलं, बाळा तू आयुष्यात काहीच करू नको, फक्त तुला कलेक्टर व्हायचंय. ते पोरगा आईला विचारतं, आई अगं कलेक्टर कोण असतो कलेक्टर आणि काय करायला लागतं कलेक्टर व्हायला? आई म्हटली, बाळा ते काय मला माहित नाही, पण लोक असं म्हणतात की कलेक्टर व्हायला खूप अभ्यास करावा लागतो. आणि पोरग म्हणतं, आई अगं मी करतो ना अभ्यास. अरे पण कसा? ज्या पोराचा बाप ते पोरग पोटात असताना मरण पावलाय, ज्या पोराची आई रस्त्यावर खडी फोडायचं काम करतेय, ज्यांच्या घरामध्ये वीज नाहीये, त्या पोरांना अभ्यास करायचा कसा, कलेक्टर व्हायचं कसं? पण स्वप्न आहे कुणाचं? माझ्या आईचं, मला करून दाखवायचं आहे. आणि ते पोरग अभ्यास करत होतं, शिकत होतं, मोठं होत होतं. आणि ते पोरग एवढं मोठं झालं की ज्यावेळी 2012 साल उगवलं तेव्हा जगाला समजलं की रस्त्यावर खडी फोडणाऱ्या स्त्रीचं पोरग, ज्या पोराचं नाव होतं बालाजी मंजुळे, ते पोरग कलेक्टर पदाची परीक्षा चांगल्या मार्काने पास होऊन UPSC ला भारतात 21वा आलं. भारतात कोणाचं पोरग आहे? रस्त्यावर खडी फोडणाऱ्याचं. आमच्या पोराला काय कमी आहे? आम्ही चिंतन केलं कधी? आम्ही विचार केला? लॉकडाऊनचा 1 वर्ष व्याचा काळ गेला, काय केलं आमच्या पोरांनी घरामध्ये? आमचा बाप सांगतोय पोराला, बाळा अभ्यास कर, आई सांगते पोराला अभ्यास कर. आमच्या पोराच्या कानामध्ये हेडफोन, दीड GB रोज मोबाईल वरती तो येणारा इंटरनेटचा डेटा, त्यावर पाहायचे HD, आणि याच्यावरती त्या 1.5 GB डेटामुळे आमच्या पोराला कळालंच नाही की आपण करतोय काय. म्हणजे आई बाप सांगताय बाळा काहीतरी करायचंय, पोराच्या कानामध्ये गाणे चालू आहेत, काय नूरा फतेह फॅन क्लब, पारा इतना हाय हुआ कि थर्मामीटर टूट गया. समजलंच नाही काय करायचंय. आणि बापाचं दुःख आहे, आमच्याकडे दुःख खूप आहे, कारण बापाला काय केलं नाही. काय चाललंय ना, पंचायत समिती, जिल्हा परिषद, सोसायटी, बँक, नगरपालिका, नगरपंचायत सगळं आनंदामध्ये सुरू आहे. आता सगळे नगरपालिकेचे पदाधिकारी या ठिकाणी आहेत. ते म्हणतील, कोसावी सर आम्हाला काय बोलतायत का वाकर, आणखी 6 महिन्यामध्ये नगरपालिका आहे, इच्छुक आहे. राजकारण अतिशय चांगलं काम आहे, राजकारण अतिशय चांगला प्रांत आहे, वाईट बिलकुल नाही. जो लायक माणूस असेल ना आणि जो समाजाकरता वेळ आणि काहीतरी देण्याची पात्रता असेल ना, त्या माणसांना तिथं आपणच पाठवायला हवं. आणि यामध्ये जाती पाती धर्म हे सगळं बाजूला सोडून आपण ही माणसं तिथं पाठवली पाहिजे. तर हे समाज चालणार, तर राजकारण टिकणार आहे. तर मग अवस्था अशी आहे की तुम्ही कितीही करा, तर समाजही बदललाय. राजकारणामध्ये तुम्ही लोक म्हणजे नगरपालिका लागली म्हणून सांगत नाही, तुम्ही कितीही करा, पण अवस्था अशी आहे ना की समाजाला यात जाणीव नाही. म्हणजे मला आठवलं म्हणून तुम्हाला सांगतो, कोल्हापूर परिसरामधली घटना आहे. काय झालं, एक विधवा स्त्री आहे, मुलगी लग्नाला आली आहे आणि घरामध्ये पैसा नाहीये, मजुरी करते, जगते, तिला काय करावं कळत नाही. नातेवाईकांकडे गेली आहे, सांगितलं माझ्या पोरीचं लग्न आहे, माझा नवरा मरण पावलाय, माझी मुलगी लग्नाला आली आहे, मला थोडी 1 लाख रुपयाची मदत करा लग्नाला, मला मदत पाहिजे, माझ्या पोरीचं लग्न करायचं आहे. आणि पोरीचं लग्न करायचं म्हटल्यावर आई किवीरवाणी झाली आहे, नातेवाईकांकडे जाऊन उभी राहिली. सगळ्या नातेवाईकांनी दरवाजे लावून घेतले, भाऊबंधांकडे गेली आहे, माझ्या पोरीचं लग्न आहे, थोडी मदत करा ना, मला 1 लाख रुपयाची मदत पाहिजे, मी कष्ट करून फेडून देईल. सगळ्यांनी सांगितलं अजिबात पैसा नाहीये. आणि ज्या वेळी आपल्या खिशात पैसा नसतो त्यावेळी जगात कोणाकडेच पैसा नसतो. ज्यावेळी आपण अडचणीमध्ये त्यावेळी अख्खं जग अडचणीमध्ये असतं. हा जगाचा नियम आहे. आणि त्याने विचार केला कोणी मदत करत नाही ना, ठीक आहे माझ्याकरता विठ्ठल आहे, ज्याला कोणी नाही ना त्याला विठ्ठल असतो. तिने ठरवलं आपण विठ्ठलाला पत्र लिहायचं, की विठ्ठला तूच मला मदत करू शकतो. पोस्टामधून पत्र आणलं, पत्र लिहायला सुरुवात केली. पत्रावर लिहिलं, विठ्ठला जगात मला तुझ्याशिवाय कोणीच नाही, तूच माझा आसरा आहे, मी तुझी एकादशीचं व्रत अतिशय निश्चयाने करते, तुझ्याशिवाय मला कोण नाही. विठ्ठला माझ्या पोरीचं लग्न आहे, विठ्ठला 1 लाख रुपयाची मदत मला पाहिजे, विठ्ठला मला मदत कर. ते पत्र लिहिलं, पत्ता टाकला, श्री विठ्ठल रखुमाई वैकुंठ, पत्र पोस्टात टाकून दिलं. दुसऱ्या दिवशी सकाळी पोस्टमननं उघडलं, त्यानं वाचलं, पत्र तर ठीक आहे, श्री विठ्ठल रखुमाई वैकुंठ, पत्र द्यायला जायचं म्हटल्यावर स्मशानात जायला लागतंय ना आपल्याला.
पत्र कुठून यायचं? त्यानं फाडून टाकलं, पत्र फेकून दिलं. दुसऱ्या दिवशी बाईने विचार केला, पत्र पोहोचलं नसेल, पुन्हा दुसरं पत्र लिहावं. पुन्हा लिहिलं, विठ्ठला माझ्या पोरीचं लग्न आहे, 1 लाख रुपयाची मदत कर. विठ्ठला तुझ्याशिवाय मला जगात कोणीच नाही. श्री विठ्ठल रखुमाई वैकुंठ. पुन्हा पत्र टाकून दिलं. 8 दिवस त्याला पत्र पडायला लागली. पोस्टमनला कळेना काय करावं. 8 दिवस पत्र फाडून टाकली आणि तो एके दिवशी विचार करतोय, बघूया पत्र कोण टाकतं. आणि 9व्या दिवशी बाई पुन्हा पत्र टाकायला आली. ते पत्र पोस्टमननं घेतलं. त्याने विचार केला, विधवा स्त्री आहे, गरीब आहे, पोरीचं लग्न आहे ना, आपण तिला मदत केली पाहिजे. आपली परिस्थिती नाही ना, आपल्याकडे नगरपालिका आहे, नगरपालिकेचे आपले सदस्य आहेत सगळे, आपण त्यांच्याकडे गेलं पाहिजे, त्यांना सांगितलं पाहिजे की ही मदत तुम्ही करा. तो पोस्टमन त्यांच्याकडे गेला, त्याला सांगितलं, अहो असं असं पत्र आपल्या पोस्टात येतंय, तुम्ही काहीतरी मदत करा. सगळे नगराध्यक्ष, नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष, सगळे त्यांचे सदस्य, सगळे सर्वपक्षीय सगळे बसले होते. सगळ्यांनी ते पत्र वाचलं. त्यांनी ठरवलं की नाही, त्या गरीब स्त्रीचं लग्न आहे, विठ्ठलाकडे लाख रुपये मागतीये, आणि कोणाच्या तरी कुटुंबाला आधार लावूया की आपण मदत करूया. त्यांनी ठरवलं की या स्त्रीला आपण उद्या मदत करूया. त्यांनी सगळ्यांनी स्वतःच्या खिशामधले 50,000 रुपये एकत्र केले. ते 50,000 रुपये घेतले, त्या स्त्रीच्या घरी आले. तिला सांगितलं, ताई तुझा विठ्ठल तुला पावला, विठ्ठलाला मदत दिली असं समज, आमच्याकडून ही 50,000 रुपयाची मदत घे, तुझ्या पुरीचं लग्न गुन्ह्या गोविंदानं आनंदानं सगळं होऊ दे, ही मदत घे. ठीक आहे, आम्ही निघतो. 50,000ची मदत देऊन ही सगळी लोक निघून गेली. आणि त्या पोस्टमनला वाटलं, उद्यापासून आता पत्र बंद होतील, आता कशाला पत्र यायचं कारण आहे, मदत दिली आहे. आणि दुसऱ्या दिवशी त्यानं टपाल पेटी उघडली, पुन्हा त्या बाईचं पत्र, पुन्हा पत्र. त्याला धक्का बसला, आता पत्र कशाला? त्यानं ते पत्र घेतलं आणि तुमच्या सगळ्या त्या ज्यांनी मदत केली त्या सगळ्या नगर सदस्यांकडे गेला आणि सगळ्यांसमोर पत्र ठेवलं. म्हटलं पुन्हा पत्र आलंय. सगळ्यांनी पत्र वाचलं. पत्रावर लिहिलं होतं, विठ्ठला जगात तुझ्याशिवाय दुसरा मला कोणीच नाही. विठ्ठला तू मदत पाठवली, तू खूप चांगला आहे. विठ्ठला तू तुझ्याकडे 1 लाख रुपयाची मदत पाठवली होती. विठ्ठला तू 50,000 रुपयाची मदत पाठवली, पण विठ्ठला तुझं एक चूक झाली. विठ्ठला तुझे पैसे जे आमच्या गावातल्या ज्या पुढाऱ्यांकडे पाठवले, ते पुढारी एवढे बदमाश आहेत, त्यांनी 50,000 मध्येच खाल्ले आणि मला 50च आणून दिले. म्हटला ही समाजाची अवस्था आहे, सत्य समाजाची अवस्था आहे. मी जे आतापर्यंत जे तुमच्या समोर पाऊण तास बोललो ना, याच्यामधलं एकही वाक्य खोटं नाहीये. जे सांगतोय ही सत्यताच आहे, कारण आमचा वारसा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. शिवरायानं खोटं बोलणं शिकवलंच नाही, आम्ही जमणार, ही सत्यता आहे. पण हे जर सगळं टाळायचं असेल ना, तर समाजातली माणसं उभी केली पाहिजेत, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, ज्याला गरज आहे त्याच्याकरता काम केलं पाहिजे. आणि समाजामधला जो तरुण वर्ग आहे ना, त्या तरुण वर्गाला दिशा दिली पाहिजे ना. आणि हे काम आईचं आहे, हे काम वडिलांचं आहे. अहो शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं, स्वप्न शिवाजी महाराजांचं नाहीये, शिवाजी महाराजांच्या वडिलांचं आहे. 7 वर्ष वयाचे शिवाजी महाराज आहेत आणि 7 वर्ष वयाच्या आपल्या मुलाला शहाजी महाराजांनी मुद्रा बनवून दिली आहे. काय? प्रतिपश चंद्रलेखेव वर्धिष्णू विश्ववंदिता शासनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. बाळा तुला राजा व्हायचंय, केवळ राजा नव्हे तर लोक कल्याणकारी रयतेचा, शेतकऱ्यांचा राजा व्हायचंय. स्वप्न कुणाचं आहे? वडिलांचं. मुलाचं वय काय आहे? 7 वर्ष. कोण शिकवतोय? वडील शिकवतायत. आम्ही आमच्या मुलाला काय शिकवतो? आमच्या आई आमच्या पोराला काय शिकवते? आम्ही आमच्या पोराला कधी जवळ घेऊन बसतो, काढायला सांगितलंय का बाजूला IAS व्हायचंय, IPS व्हायचंय? कधी समजून हे सांगावं लागतं, कारण पोरांच्या डोळ्यासमोर जोपर्यंत आम्ही स्वप्न देत नाहीत ना, तोपर्यंत पोरं पूर्ण करू शकत नाहीत. कारण तुम्ही तर माझ्या समोर बसलायत ना, तुमची जात कोणती, तुमचा धर्म कोणता, तुमचा पंथ कोणता मला माहित नाही. इथून बाहेर गेलात ना, आमचा समाज बिघडलाय, आमचा समाज बिघडलाय. आमच्या समाजानं सगळं वाटून घेतलंय. आम्ही भाषा वाटल्यात, आम्ही प्रांत वाटलेत, आम्ही गट वाटलेत, आम्ही गण वाटले, आम्ही आमचे महापुरुष सुद्धा वाटले. आमच्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे का? 96 कोळी मराठा आहेत म्हणून फोटो लागलाय. आमच्या घरामध्ये महात्मा फुलेंचा फोटो आहे का? माळी आहे माळी. आमच्या घरामध्ये बाबासाहेबांचा फोटो आहे का? बौद्ध आहे. आमच्या घरामध्ये अण्णाभाऊचा फोटो आहे का? मातंग आहे. आमच्या घरामध्ये गाडगे बाबाचा फोटो आहे का? धोबी आहे. आमच्या घरामध्ये भगवान बाबाचा फोटो आहे का? वंजारी आहे. आमच्या घरामध्ये सेवालाल महाराजांचा फोटो आहे का? बंजारा आहे. आम्ही वाटून घेतलं, आम्ही महापुरुष वाटले. आम्ही एवढे दुर्दैवी आहोत की निसर्गानं निर्माण केले रंग सुद्धा वाटले. कसे? भगवा हिंदूंचा हिरवा, मुसलमानांचा निळा, बौद्धांचा पिवळा, धनगरांचा. अहो हे जे रंग आहेत ना, हे जे रंग यांनी घेतलेत ना, का घेतले? भगवा हिंदूंचा का? भगवा त्यागाचं प्रतीक आहे, भगवा त्यागाचं प्रतीक आहे, शौर्याचं प्रतीक आहे. म्हणून भगवा हजरत मोहम्मद पैगंबरांनी हिरवा निवडला. हिरवा का निवडला? हिरवा समृद्धीचं प्रतीक आहे, मातीमध्ये समृद्धी आली पाहिजे म्हणून हिरवा निवडला. बाबासाहेब आंबेडकरांनी निळा निवडला. निळा का? तर निळा आभाळाचा रंग आहे. या आभाळ जसं सर्वांना सारखं सामावून घेतं ना, तसा या मातीमधला प्रत्येक जण हा सारखा झाला पाहिजे, त्याकरता निळा निवडला. आम्ही त्याचे अर्थ वेगळे काढले.
आम्ही अर्थ वेगळे काढले, आम्हाला समजलं नाही, आमची विचारधारा समजली नाही. अहो या मातीमध्ये अनेक लोक जन्माला आली. शाहीर अमर शेख धर्मानं मुसलमान आहेत, पण अमर शेख म्हणतायत काय, अण्णाभाऊ साठे माझे भाऊ आहेत. अण्णाभाऊ साठे म्हणतायत मातांग आहेत. अण्णाभाऊ साठे म्हणतायत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझे गुरु आहेत. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले हे माझे गुरु आहेत. महात्मा फुले म्हणतायत छत्रपती शिवाजी महाराज हे माझं दैवत आहे. आणि शिवाजी महाराज सांगतायत जगद्गुरु तुकोबा राय हे माझे गुरु आहेत. अरे ही आमची विचारधारा आहे, ही आमची परंपरा आहे. माळी समाजामध्ये जन्मालेले महात्मा फुले, या महात्मा फुलेंनी शिवाजी महाराजांची जगातली पहिली जयंती साजरी केली. रायगडावर जाऊन शिवाजी महाराजांची समाधी शोधली आणि शिवचरित्रावरचं जगातलं पहिलं पुस्तक महात्मा फुलेंनी लिहिलं. हजरत मोहम्मद पैगंबर साहेबांवरचा जगातला पहिला पोवाडा महात्मा फुलेंनी लिहिला. महात्मा फुले म्हटले होते का मी माळी आहे, शिवाजी महाराज मराठा आहेत? तर ज्यावेळी महात्मा फुलेंचं कुटुंब अडचणीमध्ये आलं, महात्मा फुलेंचा मृत्यू झाला आणि त्यानंतर महात्मा फुले कुटुंब अडचणीमध्ये आलं, सावित्रीबाई फुले एकट्या पडल्या. त्यावेळी बडोद्यामधून महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी सावित्रीबाईंना पत्र लिहिलं की सावित्रीताई आज ज्योतिराव आपल्यामधून निघून गेलेत, पण त्यांचा विचार आपण जिवंत ठेवूया. मी तुमचा भाऊ आहे, मी तुम्हाला काही कमी पडू देणार नाही. आणि महात्मा फुलेंच्या मृत्यूनंतर महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी सावित्रीबाई फुले यांना त्या काळामध्ये 100 रुपये प्रति महिना म्हणजे आजच्या काळामध्ये 1,00,000 रुपये प्रति महिना एवढी पेन्शन चालू केली. पण सयाजीराव म्हटले होते का मी मराठा आहे, सावित्रीबाई माळी आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद आहे काय की बाबासाहेब आंबेडकरांचे जगात सर्वात जास्त पुतळे आहेत. जगात सर्वात जास्त पुतळे असताना जगातला एकमेव महापुरुष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पण माझा प्रश्न एवढाच आहे की बाबासाहेब आंबेडकरांचे जगात सर्वात जास्त पुतळे आहेत, पण बाबासाहेबांचा जगातला पहिला पुतळा कोणी उभा केला? जगातला पहिला. आणि त्याचं उत्तर असं आहे की बाबासाहेब आंबेडकरांचे जगात सर्वात जास्त पुतळे आहेत, पण बाबासाहेबांचा जगातला पहिला पुतळा कोल्हापूरच्या बिंदू चौकात भाई माधवराव बागल या मराठा समाजामधल्या पुढाऱ्यानं उभा केला आणि सांगितलं बाबासाहेब आमचं दैवत आहे. ही या मातीची विचारधारा आहे, ही आमच्या पोरांना समजली पाहिजे. त्याकरता हे कार्यक्रम आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं, अंधश्रद्धा पाळली नाही. शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र राजाराम महाराज पालथे जन्माला आले. दासी धावत आली, अरे महाराज अपशकुन झाला. म्हणजे काय झालं? महाराज तुमचा मुलगा पालथा जन्माला आलाय, हा अपशकुन आहे. राजा हसायला लागले, म्हटले हा अपशकुन नाही, हा शुभ शकून आहे. तिने विचारलं महाराज कसा? त्यावेळी शिवाजी महाराज सांगतायत अरे ज्या अर्थी माझं पोरग पालथ जन्माला आलाय ना, याचा अर्थ तो अख्खी मोगलशाही पालथी घालणार आहे. हा दृष्टिकोन आहे. आम्ही काय शिकतो? जग चंद्रावर राहायला चाललं, लोक मंगळावर जायला लागली, लोक मंगळावर पाणी शोधायला लागली आणि आमची लोक राकेची लग्न जमवताना पत्रिकेमधला मंगळ शोधतायत. काय पोराला मंगळ आहे, पोरीला मंगळ आहे, जुळतच नाही. अरे ते पोरग कुठं, ते विमल खाणारं गायछाप खाणारं तुझं पोरग कुठं, पोरगी कुठं, मंगळ कुठं, कुठं जमणार का? आम्ही विचार करतोय का? अहो आम्ही एवढे दुर्दैवी आहोत की आम्ही 50-50 लाखाचे बंगले बांधले. आम्ही 50-50 लाखाच्या बंगल्यासमोर आम्ही 25-25 लाखाच्या गाड्या घेतल्या आणि त्या गाडीला नजर लागू नये म्हणून लिंबू आणि मिरची टांगायला लागलो. अरे बघा मी शिकलो काय? तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी, जगद्गुरु तुकोबाराय सांगायचे. आम्हाला समजलं नाही म्हणून आमच्या पोरांना समजलं नाही. आमची जी पोरं आता शाळा कॉलेजमध्ये शिकतात ना, त्यांची अवस्था एवढी वाईट आहे की आमच्या ज्या पोराला मराठीचं कळतं त्याला हिंदीचं कळत नाही, ज्याला हिंदीचं कळतं त्याला इंग्रजीचं कळत नाही, ज्याला आर्ट्सचं कळतं त्याला सायन्सचं कळत नाही, ज्याला सायन्सचं कळतं त्याला कॉमर्सचं कळत नाही, ज्याला मेडिकलचं कळतं त्याला इंजिनिअरिंगचं कळत नाही, आणि ज्याला इंजिनिअरिंगचं कळतं त्याला फार्मसीचं कळत नाही, आणि ज्याला काहीच कळत नाही तो शिक्षण संस्था काढल्याशिवाय राहत नाही. हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. थांबलं पाहिजे कुठतरी. आणि बघता बघता या मातीतला सगळ्यात दुर्दैवी दिवस उगवला. तारीख होती 3 एप्रिल 1680. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचं देहावसान झालं. शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला आणि बातमी कानावर पडली आहे औरंगजेबाच्या हेराला. याला समजलंय की शिवाजी महाराजांचा मृत्यू झालाय म्हणून, आणि यानं काय करावं? यानं वेगानं घोड्यावर थाप मारली आणि निघाला कुठं? बहादूरगडावर. का? औरंगजेबाच्या छावणीवर. का? त्याला सांगायचं औरंगजेबाला की शिवाजी महाराजांचा मृत्यू झालाय म्हणून. तो वेगानं बहादूरगडावर आला आणि समोर बघितलं बादशाह औरंगजेब नमाज पडतोय. औरंगजेब नमाजामधल्या पवित्र ओळी म्हणतोय. औरंगजेबाचा नमाज सुरू आहे आणि बादशाहचा नमाज संपला. बादशाह बाहेर आला आणि तसं या सरळ सांगितलं हुजूर 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 वो मरगठ्ठा शिवाजी मर गया.
वो काफर शिवा मर गया. आणि औरंगजेबानं काय करावं? औरंगजेबाने या स्वाराच्या फार गंथोबारीत मारली आणि औरंगजेब कडाडला. चुप बैठ कमीने. औरंगजेबानं दोनही हात वर केले आणि औरंगजेब म्हणतोय, या खुदा तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, माँ बहनों की इज्जत करने वाला शिवा तेरे दरबार में आ रहा है. फक्त इथल्या शेतकऱ्यांनीच नाही, इथल्या कष्टकऱ्यांनीच नाही, जो शत्रू म्हणून आलाय ना त्याला सुद्धा गौरव करावा. असा शिवाजी राजा. काय शिकलो आम्ही शिवाजी महाराजांकडून? काय केलं शिवाजी महाराजांनी? अफजल खान मारला, शाहिस्ते खान कापला, एवढं शिकलो. ते विसरलात तरी चालेल, पण एक गोष्ट काळजावर करून ठेवा. शिवाजी महाराजांनी उभं केलेलं स्वराज्य हे त्यांच्या वडिलांच्या स्वप्नाकरता होतं. आमचं पोरग आमच्या बापाच्या स्वप्नाकरता काय करतंय? शिवाजी महाराजांनी उभं केलेलं स्वराज्य हे त्यांच्या आईच्या स्वप्नाकरता होतं. आमचं पोरग आपल्या आई करता काय करतंय? आमची दुर्दैवी पोरं नवरात्रीच्या काळामध्ये देवीचा उपवास करतात. केलाच पाहिजे, धर्म आहे आमचा, सांभाळलाच पाहिजे. त्या पायामध्ये चप्पल घालत नाहीत, पण नवरात्रीमध्ये तुम्ही सप्तशृंगी आईचा उपवास करतायत आणि घरातल्या आईशी बोलत नाहीत 6-6 महिने. त्या आईला तरी बरं वाटेल का? साधी वस्तुस्थिती आहे. कारण लक्षात ठेवा, पहिलं दैवत कुठलं जर असेल ना तर आपली आई आणि आपला बाप आहे, आपल्याला समजलं पाहिजे. मला माहित नाही तुम्ही सगळ्यांनी बघितलं की नाही, पण मी लॉकडाऊनच्या काळामध्ये कौन बनेगा करोडपती नावाची एक सिरियल बघत होतो आणि त्या सिरियल मध्ये अमिताभ बच्चन त्यावेळी अँकरिंग करतात. अमिताभ बच्चन सोबत कलकत्ता शहरामधले एक झा नावाचे ग्रस्त समोर आले होते. वृद्धाश्रम चालवतात ते. तर अमिताभ बच्चन यांनी विचारलं की झा सर, तुम्ही एवढे वर्ष वृद्धाश्रम चालवताय, मागच्या 30 वर्षापासून काम करताय, मग 30 वर्षामध्ये असं तुम्ही किती लोक सांभाळली? त्यांनी सांगितलं, आम्ही 2000 पेक्षा जास्त वृद्धांचा सांभाळ केला आणि 2000 मध्ये कमीत कमी 600 वृद्ध ज्यांची पोरं आलीच नाही त्यांच्यावर आम्ही अंत्यसंस्कार केले. भारतामधली वस्तुस्थिती आहे. आणि अमिताभ बच्चन यांनी विचारलं की हे सगळं ठीक आहे, अशी एक गोष्ट सांगा की एवढ्या सगळ्या दिवसामध्ये तुमच्या अंगावर काटा आला, असं कधी घडलं का? आणि त्यावेळी या माणसानं घटना सांगितली. त्यानं सांगितलं की मागच्या 4-5 वर्षापूर्वीची घटना आहे. दुपारची वेळ आहे, मी वृद्धाश्रमामध्ये बसलो होतो. आता मॅनेजर बाजूला बसला होता आणि एक आलिशान मर्सिडीज गाडी त्या वृद्धाश्रमामध्ये आली. गाडीमधून पोरगं खाली उतरलं, आमच्या ऑफिसमध्ये आलं. मॅनेजरला सांगितलं की माझ्या वडिलांना त्या वृद्धाश्रमामध्ये तुम्हाला दाखल करायचंय, तर काय प्रोसिजर आहे? आम्ही प्रोसिजर सांगितली, फॉर्म भरायला दिला, फी भरायला सांगितली, कागदपत्र जोडायला लावले. त्या पूर्ण फॉर्म भरला, सही केली, कागदपत्र जोडली, फी भरून दिली. आणि आम्ही विचारलं, तुम्ही ज्यांना वृद्धाश्रमामध्ये टाकताय ते तुमचे वडील कुठे आहेत? त्यांना का सोबत आणलं नाही? आणि त्यावेळी पोरगं म्हटलं, वडिलांना आणलं या सोबत. म्हणजे कुठे आहेत? थांबा मी घेऊन येतो. आणि पोरगं बापाला घ्यायला गेलं. सगळ्यांना असं वाटलं की पोरगं बाप गाडीमध्ये बसला असेल. पोरानं काय करावं? पोरनं डिक्कीचा दरवाजा उघडला आणि डिक्कीमध्ये खाली ठेवलेला बाप उचलला. त्या बापाला पाहता दोन्ही हातामध्ये पकडलं आणि त्या वृद्धाश्रमाच्या खुर्चीवर नेऊन ठेवून दिलं. त्या बापाकडे बघितल्यावर वृद्धाश्रमाच्या प्रत्येकाच्या अंगावर सरकन काटा आला. का? कारण त्या बापाचं वजन 16 किलो होतं. 16 किलो लहान पोराचा असावं, त्यापेक्षा कमी वजन 16 किलो. आणि याला काही कळेना झालंय काय? पोरगं बापाला ठेवून निघून गेला, पुन्हा परत आलंच नाही. 6 महिने त्या बापाला बोलता येत नव्हतं. वृद्धाश्रमाच्या लोकांनी काळजी घेतली, फिकीर केली, त्याला बोलता केलं, खाऊ घातलं. आणि 6 महिन्यानंतर त्या बापाला सांगितलं की माझ्या पोराला जमिनीच्या विक्री करता माझी सही पाहिजे होती, पण जमीन बाप झाल्याचे बाळा विकू नको म्हणत मी सही देत नव्हतो. म्हणून मागच्या 1.5 वर्षापासून पोरानं मला टॉयलेट मध्ये कोंडून ठेवलं होतं. टॉयलेट मधलंच पाणी प्यावं, पोरगं जाता येता काहीतरी फेकून जावं, तेवढंच खावं. 1.5 वर्ष टॉयलेट मध्ये काढलं बापानं. ही भारतातली अवस्था आहे. का होतं? आम्ही चिंतन करतो. मी तुम्हाला सांगतो, तुमच्या घरामध्ये बाप असेल ना, तुम्ही बाप असाल ना, तुम्ही जर तुमचा बाप सांभाळला असेल तर तुमचं पोरगं तुम्हाला सांभाळणार आहे. कारण या मातीच निसर्गाचा नियम आहे की जे पेरावं ते उगवतं, पेरलं ते उगवतं. जर चांगलं पेरलं तर चांगलं उगवणार आहे ना, चांगलं उगवणार आहे. पण समाज इतका बिघडलाय की आज आम्हाला याचं काहीतरी करावं लागेल ना, विचारधारा टिकवावी लागेल. कशा करता? भूषणजींनी दरवर्षी हा कार्यक्रम का घ्यावा? त्यांना तुम्ही ओळखत नाहीत का? असंही ओळखतात ना. पण कार्यक्रम घेतला म्हणून का जास्त ओळख होणार आहे का? तसंही काही नाही. पण समाजाचं पे बॅक टू सोसायटी म्हणून आपण जे काही देणं लागतो ना, त्या भावनेमधून ही व्यक्ती काम करते ना. ही सगळी मुलं या ठिकाणी शिवसाम्राज्याचे काम करतात ना, मग यांच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे ना. कारण माझ्या भावंडांनो लक्षात घ्या, समाजामधली अवस्था इतकी वाईट आहे. मी ज्या पुणे शहरामधून आज तुमच्यापर्यंत आलोय ना, त्या पुणे शहरामधली लॉकडाऊनच्या काळामधली 2019च्या डिसेंबर महिन्यामध्ये घटना आहे. माझ्या गाडीमध्ये जाऊन बघा, तुम्हाला कदाचित पेपरचं कात्रण सुद्धा सापडेल. काय झालं पुण्यामध्ये गेलात तर पुणे स्टेशन नावाचा पुणे रेल्वे स्टेशन आहे. त्या समोरच्या बाजूला एक चौक आहे. त्या चौकाचं नाव आहे मालधक्का चौक. त्या मालधक्का चौकामध्ये आपल्याकडे सिग्नलला भिकारी असतात ना, तसे ते भिकारी असतात. कोणी भीक मागतं,
कोणी फुलं विकतं, कोणी पेन विकतं, लहान लहान मुलं तिथंच त्यांची म्हणजे त्यांचं घर तिथं सिग्नलवरच राहावं, सिग्नलवरच पोरं जन्माला घालावी, तिथंच जेवण करावं आणि रात्री तिथंच झोपावं आणि तिथंच एक नवरा बायको आणि त्यांची 2.5 वर्ष वयाची पोरगी आहे तिथंच जन्माला घालावी, तिथंच ती पोरं खेळतात आणि एक दिवशी रात्री नवरा बायको ती 2.5 वर्ष वयाची पोरगी फुटपाथवर तिथं झोपलेत, अंगावर पांघरायला काय नाही, जसं मिळालं तशा अवस्थेमध्ये ही लोक तिथं झोपतायत आणि 2.5 वर्ष वयाची पोरगी आई बापाजवळ झोपली आहे आणि रात्री झोपेमध्ये ही पोरगी चुकून त्या फुटपाथवरच्या त्या खाली येऊन पडली आहे आणि त्या खाली तिथं पडल्यानंतर 2:30-3 वाजता खाली पडून झोपलेली आहे आणि पहाटे 3 वाजता त्या रस्त्यानं एक माथे फिरू चालला होता. तरुण 28 वर्ष वयाचा तरुण आहे, 28-29 वर्ष वयाचा तरुणाबाळ पोरगा चालला होता. त्या 2.5 वर्ष वयाच्या पोरीकडे बघितलं, काय वाटलं कुणाच माहिती, त्या पोरीजवळ गेला, आजूबाजूला कोणी नव्हतं, बघितलं, त्या पोरीला उचललं, तिचं तोंड दाबलं आणि ती पोरगी समोरच्या बाजूला रेल्वेचे जुने भंगार डबे पडले होते त्या डब्यांजवळ आणली. ती पोरगी रडतीये, ओरडतीये आणि तिचं तोंड दाबायला रुमाल सापडत नाही, पण रस्त्याच्या बाजूला टायरचा एक तुकडा पडला होता, तो तुकडा पोरीच्या तोंडात कोंबला. 2.5 वर्ष वयाच्या पोरीवर बलात्कार केला आणि तिला तिथंच फेकून निघून गेला. आत्ताची 1 वर्षापूर्वीची घटना आहे. का होतं, कशामुळे होतं? मी नेहमी सांगतो, तुम्ही जुनी माणसं समोर बसते, कवी प्रदीप 70 वर्षापूर्वी लिहून गेले होते काय, जे आज खरं झालं. अरे आज सलामत कोई ना घर है, सबको लुट जाने का डर है, हमने अपने वतन को देखा, आदमी के पतन को देखा, आज तो बहनों पर भी हमला होता है, दूर कहीं कोने में मजहब रोता है, रोती है सलमा, रोती है सीता, रोती है सलमा, रोती है सीता, रोते हैं कुरान और गीता, आज हिमालय चिल्लाता है, कहा पुराना वो नाता है, दस लिया सारे देश को जहरी नागों ने, घर को लगा दिया आग घर के चिरागों ने. 70 वर्षापूर्वी लिहिलं होतं, आज खरं झालं. का खरं झालं? दोष आमचा आहे. अहो आम्ही एवढे मोठे मोठे बंगले बांधले, पण आमच्या घरामध्ये आमच्या बापानं काय केलं माहितीये, खिशामध्ये पैसा आला, आम्हाला 6वा वेतन नाही लागला, 7वा वेतन नाही लागला, आमच्याकडे द्राक्षाचा पैसा आला, कांद्याचा पैसा आला, आम्ही बंगला बांधून घेतला, आम्ही गाडी घेतली, आम्ही आमच्या आईने घरामध्ये फ्रीज मागितला, कोणता, सिंगल नको, डबल डोअर, आम्ही डबल डोअर घेतला. आम्ही आता आमच्या घरामध्ये पंखे काढून टाकले, एसी बसवले, पण आमच्या घरामध्ये दुर्दैवानं पुस्तकाचं एकही कपाट आलं नाही, घरात पुस्तकं आली नाही, पोरांच्या हातामध्ये पुस्तकं राहिली नाही, मग पोरं शिकलीच नाही. पोरांच्या हातामधला जो मोबाईल आहे ना, ते व्हॉट्सअप आणि फेसबुक आणि इंस्टाग्राम वापरून मार्क झुकरबर्ग सोडला तर जगात कोणीही मोठं झालेलं नाही. तुमचं पोरग सुद्धा होणार नाही. सटाणा शहरामध्ये, सटाणा तालुक्यामध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये जी लोक मोठी झाली, माणसं पैशाच्या बळावर मोठी होत नाहीत, माणसं विद्वत्तेच्या बळावर, अभ्यासाच्या बळावर आणि वाचनाच्या बळावर मोठी होतात. आमची अवस्था आता अशी आहे की आमचं पोरग किंवा आमचा बाप किंवा आमची आई व्हॉट्सअप पासून 10 मिनिटं 15 मिनिटं बाजूला जाऊ शकत नाही. 1.5 तास तुम्ही माझ्या समोर बसून माझं ऐकतायत. अरे नवरा बायकोचं ऐकत नाही, बायको नवऱ्याचं ऐकत नाही, सासू सुनेचं ऐकत नाही, सून सासूचं ऐकत नाही आणि 1.5 तास तुम्ही माझं एकट्याचं ऐकताय. कशाच्या बळावर आहे? कोणाचा पोरगा? मी आमदार खासदार मंत्र्याचा पोरगा आहे, मजुराचा पोरगा आहे, भाजी विकणाऱ्याचा पोरगा आहे. पण हे कशामुळे? वाचलं, अभ्यास केल्याशिवाय होत नाही, वाचावं लागतं. तुम्हाला अनेकांना वाटतं आपण इथं बोललं पाहिजे, आपल्या पोरनं बोललं पाहिजे. वाचायला शिकवा, अभ्यासाला शिकवा, तर पिढी घडेल. आणि ते घडवण्याकरता खऱ्या अर्थाने शिवजयंतीचे महोत्सव आहेत. आज या ठिकाणी आम्ही तरी काय यावं? माझ्या भावंडांनो, आज मी कॉलेजला लेक्चरर आहे, मलाही पगार आहे, घर दार बंगला गाडी सगळं आहे. कशा करता करायचं? आज रोजी माझ्याकडं आई वडील नसणारी 122 अनाथ पोरं दत्तक आहे. त्यांना आई नाही, ज्यांना वडील नाही, अशी शेतकऱ्यांची अनाथ पोरं सांभाळायचं, जगवायचं काम शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्ट या संस्थेच्या माध्यमातून मागच्या 8 वर्षापासून आम्ही करतोय. आपल्या सटाणा तालुक्यामधली सुद्धा खूप सारी मुलं आमच्याकडे दत्तक आहे. हे कशा करता करायचं? तर ज्यांना कोणी नाही ना, त्यांना आधार द्यायचं काम तुम्हा आम्हाला करावं लागेल. आणि या मुलांकरता शिवाधार नावाचं वसतिगृह आम्ही या मातीमध्ये उभं करतोय. कोणाकरता? ही आई वडील नसणाऱ्या अनाथ मुलांकरताय. तुम्ही ते करू शकत नाही ना, तुम्ही करू नका. तुम्ही तुमची पोरं घडवा, पोरांना वाचायला शिकवा, अभ्यास शिकवा आणि तरच खऱ्या अर्थाने शिवजयंतीचं सार्थक होईल. इथं याल, आलात, बसलात, उठून निघून जाल. मला सटाणा शहरामधल्या मी खूपदा व्याख्यानाला आलो, तर आमचा अनुभव आहे, मी महाराष्ट्रामधला एकमेव असा वक्ता आहे की जो रोज माझ्या गाडीमध्ये पुस्तकाचा स्टॉल घेऊन फिरतो. ही समोरच्या बाजूला गेटच्या बॅरिगेटच्या बाजूला ब्लॅक कलरची गाडी आम्ही लावली आहे. गाडीमध्ये पुस्तकांचा स्टॉल आहे. ही पुस्तक आम्ही पोरांकरता आणतो, कारण आमचं दुर्दैव काय माहितीये का, आमच्याकडे आम्ही दारू घ्यायला दारूच्या दुकानापर्यंत जातो, पण पुस्तक घ्यायला पुस्तकाच्या दुकानापर्यंत जात नाही. आपल्या पोरा
पोरांना पुस्तकं घ्यायला शिकवा. म्हणजे दारू विकणारा दुकानामध्ये बसून दारू विकतोय आणि दूध विकणारा घरोघरी दूध विकत फिरतोय. महत्वाचं काय आहे हेच समजलं नाही. त्यामुळे पुस्तकं घ्या, पोरांना वाचायला द्या. आणि त्याच करता खऱ्या अर्थानं आजची ही शिवजयंती होती. ही शिवजयंती ज्यांनी आयोजित केली ते शिवसाम्राज्य प्रतिष्ठानचे आमचे भूषणजी सोनवणे असतील, आमचे राकेजी सोनवणे असतील, त्यांचे सगळे सहकारी असतील, त्यांच्या माध्यमातून इथं आलो ते आमचे सन्माननीय मित्र योगेशजी पाटील असतील, त्याचसोबत माझ्यासोबत आमच्या माळवाडी गावामधून सगळे आमचे किसान युवा क्रांती संघटनेचे आलेले पदाधिकारी असतील. या सर्वांचं मी मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. आणि मी काय राजकीय पक्षामधला माणूस नाही, पण मी सटना शहरामध्ये मागे सुद्धा यांच्यासोबत आलो होतो एकदा. आणि पुन्हा एकदा सांगून जातो की ज्या ज्यावेळी या मातीमध्ये आम्हाला सन्मान करावा लागेल, पोलिसांचा सन्मान करा, डॉक्टरांचा सन्मान करा. आणि हे सगळं करत असताना विचारांची मुहूर्तमेढ आपल्या काळजामध्ये रोवून ठेवा. आणि ज्या ज्यावेळी विचाराची गरज त्या मातीमध्ये लागेल त्या त्यावेळी यशवंत नगरीमध्ये मी एक आवर्जून सांगून जाईल की मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. धन्यवाद.